नमस्कार. अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व भावी शिक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. बघा 2-3 दिवस थोडासा गॅप पडला एक्झाम असल्या कारणाने, पण पुन्हा एकदा आपण आजपासून सुरू करत आहोत आपली CTET 2026 साठीची PYQ सिरीज. तर याच्यामध्ये बघा, याच्या आधी आपण मराठीचे प्रश्न कव्हर केलेले आहेत. 6 सेट झालेत आपले, भाषा 1 आणि भाषा 2चे. आपण हिंदीचे सेट कव्हर करत आहोत. हिंदीचे पण तुम्हाला प्रत्येकी 5-5 सेट देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन बघा. आणि आज आपण घेणार आहोत तर SST म्हणजेच काय, तर सामाजिक अध्ययन. सामाजिक अध्ययनामध्ये तुम्हाला काय काय प्रश्न येतात बघा. याच्यावर तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे क्लिअर होतील. बघा, हा जो पेपर आहे हा 15 डिसेंबर 2024चा आहे. सेट EL आहे आणि पेपर क्रमांक 2 आहे. ज्यांनी बघा, आता पेपर क्रमांक 2मध्ये ज्यांनी आपलं गणित आणि विज्ञान निवडलेलं असतं त्यांच्यासाठी पण बघा, प्रश्न क्रमांक 31 ते 90 हेच प्रश्न त्यांनी सोडवायचे असतात. आणि ज्यांनी सोशल सायन्स म्हणजे सामाजिक अध्ययन हा विषय निवडलेला असतो तर त्यांनी पण 31 आणि 90चेच प्रश्न सॉल्व करायचे असतात. ओव्हरऑल तुम्हाला पेपरचा एक लुक दाखवते. तुम्हाला कोणते प्रश्न कोणत्या सेक्शनला आणि किती मार्क्सला असणार आहेत आणि किती कोणत्या प्रश्न क्रमांकापासून कोणत्या सेक्शनचे प्रश्न सॉल्व होतात किंवा चालू होतात हे सर्व आपण आता इथं लगेच डिटेल पाहणार आहोत बघा. तुम्ही जर CTET 2026साठी तयारी करत असाल, तुमचे मित्रमैत्रिणी करत असतील, तर पहिला काय करायचं आहे, आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. बघा, इथं सर्व पेपर ॲनालिसिस अगदी मोफत पुरविले जातात. त्याचबरोबर अगदी दर्जेदार कंटेंट आणि कमी वेळामध्ये बघा जास्तीत जास्त तयारी कशी करून घेता येईल किंवा जास्तीत जास्त आउटपुट देण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. त्यानुसार आपण 31 ते 90 सर्व प्रश्न अगदी डिटेल ॲनालिसिस आपण पाहणार आहोत. 60च्या 60 प्रश्न. आता बघा, पूर्ण पेपर हा पेपर क्रमांक 2 आहे. सेट EL आहे आणि लेटेस्ट 14 आणि 15 2 दिवस 2 शिफ्टमध्ये हा पेपर झाला होता बघा. आणि आजचा आपण पेपर घेतलेला आहे 15 डिसेंबर 2024. याच्या आधी मी हा पेपर अपलोड केलेला पण आहे, पण तो 2 पार्टमध्ये आहे आणि फक्त क्वेश्चन आन्सर या स्वरूपात आहे. आज आपण हा जो व्हिडिओ पाहणार आहोत याच्यामध्ये बघा पूर्ण डिटेल ॲनालिसिस आपण प्रत्येक प्रश्नाचं करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि अगदी तुमची एक्झाम होईपर्यंत नक्की चॅनलशी जोडले गेले राहा, कारण त्यामुळे बघा तुम्हाला मार्क्स वाढीसाठी आणि 90+ मार्क्स मिळण्यासाठी या PYQ सिरीजचा नक्कीच उपयोग होईल. बघा, पार्ट 1. आता ह्या पार्ट 1 मध्ये बघा तुम्हाला बालविकास व शिक्षाशास्त्र ह्याच्यावर तुम्हाला 1 ते 30 नंबरचे प्रश्न पाहायला मिळतील. आता हे 1 ते 30 प्रश्न झाल्यानंतर बघा पुन्हा पुढच्या सेक्शनमध्ये, आता हा जो सेक्शन आहे याच्यामध्ये बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला 31 ते 90 हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न तुम्हाला ज्यांनी गणित आणि विज्ञान हा विषय निवडलेला आहे त्यांच्यासाठी बघा 31 ते 90 हाच सेक्शन आहे पार्ट 2 मध्ये. आणि सोशल सायन्स ज्यांनी निवडलेला आहे त्यांच्यासाठी पण प्रश्न क्रमांक 31 ते 90च असणार आहे, पण तो असेल आपला पार्ट 3. ज्यांनी जे निवडलेलं आहे त्यानुसार त्यांनी प्रश्न सोडवायला घ्यायचे आहेत. आता बघा इथं 90वा प्रश्न इथं गणित विज्ञानशी रिलेटेड आहे बघा. तो सेक्शन इथं संपतो आणि इथं आपला पार्ट 3 चालू होतो. आणि ह्या पार्ट 3 मध्ये पुन्हा 31 ते 90 बघा प्रश्न बघा 31 ते 90 आणि हे प्रश्न आहेत पूर्ण सोशल सायन्सवर आधारित सामाजिक अध्ययन तथा सामाजिक विज्ञान. आता बघा याच्यामध्ये तुम्हाला 60 प्रश्न विचारले जातात. प्रश्नाचं स्वरूप नीट समजून घ्या. 60 प्रश्न विचारले जातात. त्याच्यापैकी बघा 40 प्रश्न तुम्हाला कोअर कंटेंट विचारले जातात आणि 20 प्रश्न तुम्हाला सोशल सायन्स म्हणजे सामाजिक अध्ययनचं जे अध्यापनशास्त्र आहे याच्यावर बेस्ड तुम्हाला 20 प्रश्न विचारले जातात. आता हे जे 40 प्रश्न आहेत, आता हे 40 प्रश्न म्हणजे कोअर कंटेंट, मग तो कंटेंट करायचा कुठून, तर त्याच्यासाठी बघा तुम्हाला इयत्ता 6वी ते 8वी NCERTची जी पुस्तकं आहेत ती वाचावी लागतात आणि त्याच्यातूनच हे प्रश्न फ्रेम केलेले असतात. आणि अध्यापनशास्त्र बघा कंटेंट बेस्ड काही अध्यापनशास्त्रावर आधारित प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आपल्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर हे प्रश्न तुम्ही इझिली सॉल्व करू शकतात. आता ज्यांना पेपर कधी बघितलेलाच नाही, पेपर पॅटर्नच माहीत नाही, त्यांच्यासाठी बघा आता हे 31 ते 90 झाले. आता 90 नंतर बघा 91 ते 120 आणि 121 ते पुन्हा 150. हा 91 ते 120 हा सेक्शन असतो भाषा 1 आणि 121 ते 150 हा सेक्शन असतो भाषा 2. आता बघा ज्यांनी तुमच्या फॉर्ममध्ये पूर्णपणे नमूद असतं बघा भाषा 1 म्हणून मराठी, हिंदी, इंग्रजी कोणतीही भाषा तुम्ही निवडली असेल तर तुमचा प्रश्न क्रमांक 91 ते 120च तुम्हाला सोडवायचे आहेत.
मराठी, हिंदी, इंग्रजी याच्यापैकी भाषा 2 म्हणून तुम्ही कोणत्याही लँग्वेजचा वापर केलेला असेल किंवा निवडली असेल तर त्यांनी 121 ते 150 पर्यंतचेच प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात. ओव्हरऑल बघा, तुम्हाला ज्यावेळी पेपर आपला असेल त्या पुन्हा त्याच्या 1-8 दिवस आधी पूर्ण पेपरचं स्वरूप असेल, कोणत्या क्रमांकाचे प्रश्न कोणत्या सेक्शनला आपण सोडवायचे असतात त्याच्यावर पुन्हा एक डिटेल व्हिडिओ येईल. त्यामुळे तिथं पण तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील बघा, किंवा काही डाऊट्स असतील तर ते पण क्लिअर होतील. चला आपण आता पटपट काय करू, प्रश्न सॉल्व्ह करूया. 31 नंबरचा प्रश्न बघा. 31 नंबरचा प्रश्न काय आहे प्रश्न, हडप्पा सभ्यता के लोग दक्ष शिल्पकार थे तथा टिंब टिंब धातू ज्ञान से संपन्न थे. आता इथं बघा, तांबे या धातूचा शोध आधीच लागला होता आणि हडप्पाकालीन जी लोक आहेत त्यांना बघा तांबे अधिक टीन याच्यापासून जो धातू बनतो तो कोणता आहे, कांस्य. आणि हडप्पाकालीन जे पुरावे मिळालेले आहेत त्या पुराव्यानुसार बघा, या कांस्य धातूचे आभूषण असतील म्हणजे दागिने असतील, उपकरणं असतील, भांडे असतील, हे हडप्पाकालीन संस्कृतीमध्ये आढळलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळं ऑप्शन क्रमांक 2 याचा अचूक उत्तर आहे. हडप्पा सभ्यता के लोग दक्ष शिल्पकार थे तथा कासा धातू ज्ञान से संपन्न थे. नेक्स्ट 32 नंबरचा प्रश्न बघा. आता निम्नलिखित कथनों को ध्यान से पढ़िए. 2 कथन दिलेले आहेत ए आणि बी, त्याच्यानुसार पर्याय सेट केलेले आहेत. पहिलं कथन बघा, पहली सिंह सभा की स्थापना लाहौर में 1873 में तथा अमृतसर में 1879 में हुई थी. नंतर बघा सेकंड बी ऑप्शन काय सांगतोय की इन सभाओं ने सिख धर्म को अंधविश्वास, जातीय भेदभाव, ऐसे आचरण जिन्हें वे गैर सिख समझते थे से मुक्त कराने का प्रयास किया. आता सिंह सभा शीख धर्माशी संबंधित आहे. त्याची स्थापना पहिल्यांदा लाहोर 1873 आणि 1879 मध्ये झाली. पहिलं कथन. दुसऱ्या कथनामध्ये काय सांगितलेलं आहे, या सभांनी काय केलेलं आहे बघा, तर शीख धर्म यांच्याबद्दल अंधविश्वास असेल, जातीय भेदभाव असेल, आचरणाच्या ज्या पद्धती असतील तर त्यांच्यापासून हे मुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात आलेले आहेत. आपलं विधान बी आहे ते अगदी बरोबर आहे बघा, फक्त विधान 1 करेक्ट येणार नाही. काय येणार नाही बघा, तर पहिली सिंहसभा लाहोरमध्ये कधी स्थापन झाली 1879 आणि अमृतसरमध्ये कधी स्थापन झाली 1873. उलटसुलट इथं दिलेल्या आहेत तारखा, त्यामुळे एक चुकीचं असेल आणि बी सही. बघा ए असत्य लेकिन बी सत्य है. ऑप्शन क्रमांक 2 आपला अचूक उत्तर असेल. नेक्स्ट बघा 33 नंबरचा प्रश्न. आता 33 नंबरचा प्रश्न काय आहे की 17वीं शताब्दी में मसूलीपट्टनम भिन्न भिन्न प्रकार की गतिविधियों का नगर था तथा यह टिंब टिंब नदी के डेल्टा पर स्थित था. आता डेल्टाचा अर्थ काय होतो बघा, तर डेल्टा म्हणजेच काय, त्रिभुज प्रदेश. त्रिभुज प्रदेश. आता त्रिभुज प्रदेशामध्ये या मसूलीपट्टनमचं स्थान आहे. त्यामुळे बघा तिथं उपजाऊ म्हणजे सुपीक जमीन मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यामुळं काय आर्थिक घडामोडीचं मसूलीपट्टनम हे काय आहे तर केंद्रस्थान आहे. आणि ते कोणत्या नदीकाठी विचारलेलं आहे, वसलेलं आहे ते, तर बघा कधी 17व्या शतकामध्ये, तर हे ठिकाण आहे कृष्णा नदीच्या काठी. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 असेल कृष्णा. नेक्स्ट बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 34. 2 सूची दिलेल्या आहेत बघा, म्हणजे जोड्या लावायच्या आहेत. 2 गड दिलेले आहेत, हिरण्यगर्भ, प्रशस्ती, पिष्ताक आणि नस्तली. आता हा प्रश्न हॅश झालेला आहे बघा. ह्याचं उत्तर जे आन्सर कीनुसार दिलेलं आहे झेड. पर्याय सेट करताना चुकीचे पर्याय सेट झालेले आहेत, त्यामुळे झेडचा अर्थ होतो ऑल. म्हणजे तुम्ही 1, 2, 3, 4 काही जरी दिलं असेल तर ती बरोबर, त्यामुळे झेडचा अर्थ होतो ऑल, कारण हा प्रश्न पूर्ण हॅश झालेला आहे बघा. 35 नंबरचा प्रश्न बघा, निम्नलिखित में से किन नृत्यों को भारत की स्वतंत्रता के पश्चात शास्त्रीय नृत्य रूपों के रूप में पहचान दी गई. आता ह्याच्यामध्ये बघा शास्त्रीय नृत्य त्यांचा क्रम विचारलेला आहे आणि NCERTच्या पुस्तकामध्ये त्याचा जो क्रम आहे तो खाली आपण पर्यायामध्ये बघायचा आहे आणि अचूक क्रम आपल्याला सांगायचा आहे. आता ह्याचं बघा, ह्याचं अचूक उत्तर आहे भरतनाट्यम. ऑप्शन क्रमांक 2. काय आहे ऑप्शन क्रमांक 2? भरतनाट्यम, कथक, कथकली, ओडिसी, कुचिपुडी आणि मणिपुरी. काय कसं लक्षात ठेवायचं, आता हे शास्त्रीय नृत्यांचा क्रम बघा. भारत म्हणजे सुरुवात भरत, भारतचं तुम्ही भरत असं करा किंवा भारत असं लक्षात ठेवा. भरतनाट्यमनं सुरुवात झालेली आहे, मणिपुरीनं शेवट झालेला आहे. आणि बघा त्याच्यानंतर कथक, कथकली. आता इथं 2 शब्द आहेत क न सुरू होणारे, तर पहिला 3 अक्षरी शब्द आहे, नंतर 4 अक्षरी शब्द आहे. कथक, कथकली आणि नंतर ओडिसी आणि कुचिपुडी. नंतर पुन्हा ओडिसी मध्ये बघा 3 क चे शब्द आहेत, त्याच्यानंतर पुन्हा एचा शब्द आहे, पुन्हा क चा शब्द आहे, असं लक्षात ठेवा. इथं बघा मणिपुरी, भारतमणी असं लक्षात ठेवा आणि मधलं काय आहे भारतमणी. हे 2 नृत्य झालेत. त्याच्यानंतर बघा इथं क न स्टार्ट होणारे म्हणजे कथक आणि कथकली. मग कथकमध्ये बघा त्या कथकला फक्त ली जोडायचं आहे. इथं कथक 3 अक्षरी आहे म्हणजे 3 पहिला येणार, कथकली 4 अक्षरी आहे, ओडिसी आणि नंतर आहे कुचिपुडी.
पुढे, नंतर आहे मणिपुरी, असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. त्याच्यानंतर बघा आणि प्रश्न रिपीट होतात, त्यामुळे बघा तुम्ही जास्तीत जास्त PYQचा अभ्यास केला तर तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्नांचा अंदाज येईल. आणि डेली आता वेळ कमी आहे बघा, तुमची एक्झाम कधी आहे 8 फेब्रुवारीला. तुम्ही काय करायचं आहे बघा, तुम्ही कंटेंट थोडासा वाचला तरी चालेल, पण डेली 150 प्रश्नाचा एक तरी पेपर वाचायचा. तुम्ही एका दिवसात बघा 150 प्रश्नाचा एक जरी पेपर वाचला, इथून पुढे सलग कंटिन्युअस 8 फेब्रुवारीपर्यंत तुमची बघा तो प्रश्न समजून घेण्याची अंडरस्टँडिंग लेवल वाढते. त्याचबरोबर तुम्हाला प्रश्नाचा ॲप्रोच कळतो, कोणत्या भागावर प्रश्न विचारले जातात ते कळतं. प्रश्नाचं उत्तर येऊ दे अगर नाही येऊ दे, तुम्ही हे करायचंच आहे. कारण असं जर केलं बघा, तुमचा मेंदू त्याचप्रमाणे विचार करू लागतो आणि ॲक्च्युअल ज्यावेळी तुम्ही 8 फेब्रुवारीला पेपरला जाता त्यावेळी प्रश्न आपोआपच तुम्हाला ओळखीचे वाटायला लागतात. त्यामुळे बघा कंटेंट पण वाचा, पण मी म्हणेन की तुम्ही 150 प्रश्नांचा पेपर डेली एक तरी वाचलाच पाहिजे. बघा हेच प्रश्न कुठे मिळतील तुम्हाला, आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथून तुम्ही जॉईन होऊ शकता. आणखीन एक, त्या टेलिग्राम ग्रुपवर मी एक छानसं ॲप दिलेलं आहे, त्याच्यावर बघा तुम्हाला मागचे सगळे PYQ आहेत ते काय आहेत तर ते तुम्ही मॉक टेस्टसारखे सोडवू शकता. त्या ॲपची लिंक दिलेली आहे, ते ॲप कसं वापरायचं ते त्याचा लाईव्ह डेमो पण दिलेला आहे, त्यानुसार तुम्ही ते ॲप वापरू शकता. बघा तिथं 1 ते 150 प्रश्न तुम्ही मॉक टेस्ट जशी देता त्याप्रमाणे सोडवू शकता. किंवा एक प्रश्न झाला, लगेच ॲन्सर टिक केलं, ते लगेच बरोबर आहे की नाही ते तिथं चेक करू शकता. अशी पण सुविधा त्या ॲपवर आहे, त्यामुळे त्याचा नक्की फायदा घ्या. आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर पहिला टेलिग्राम चॅनल जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्स किंवा कमेंट बॉक्समध्ये त्याची लिंक तुम्हाला मिळून जाईल. बघा आता आपण बघणार आहोत 36 नंबरचा प्रश्न. बघा, मनसबदारी व्यवस्था के संदर्भ में निम्नलिखित कथनों पर विचार कीजिए. आता बघा मनसबदार ही व्यवस्था आहे, मनसबदारी व्यवस्था. याच्यामध्ये पहिलं कथन बघा, मनसबदार शब्द का प्रयोग ऐसे व्यक्तियों के लिए होता था जिन्हें कोई पद मिलता था. यह एक श्रेणी व्यवस्था थी जिसके जरिए पद, वेतन और सैन्य उत्तरदायित्व निर्धारित किए जाते थे. बघा ह्याच्यामध्ये दोन्ही विधाने बरोबर आहेत. मनसबदार काय आहे बघा, त्या पदाचं नाव आहे आणि ती व्यक्ती ते पद धारण करत असेल त्याला मनसबदार म्हटलं जायचं. आणि ही एक श्रेणी व्यवस्था होती बघा, ह्याच्यानुसार पद, वेतन आणि सैन्य उत्तरदायित्व काय केलं जायचं तर निर्धारित केलं जायचं. आणि हे बघा ही कुठली व्यवस्था होती तर मुघलकालीन जी प्रशासनिक व्यवस्था होती, तर त्या प्रशासनिक व्यवस्थेमध्ये ही मनसबदारी व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे बघा A और B दोनों सत्य है. ऑप्शन क्रमांक 1. 37 नंबरचा प्रश्न बघा, टोडरमल द्वारा लागू की गई राजस्व प्रणाली का क्या नाम था. टोडरमल कोण होता आपल्याला पहिला समजून घेतलं पाहिजे. टोडरमल बघा अकबर बादशहाच्या काळातील, अकबर आता कुठे होता, अकबर मुघल काळामध्ये. तर मध्ययुगीन काळाचा जो इतिहास आहे त्याच्यामध्ये आपल्याला अकबर पाहायला मिळेल मुघल व्यवस्थेमध्ये. आणि त्याच्या काळात हा टोडरमल कोण होता तर मंत्री होता. आणि त्यानं राजस्व प्रणाली म्हणजे राजस्वचा अर्थ होतो महसूल गोळा करण्याची जी प्रणाली आहे किंवा पद्धत आहे तिचं नाव काय आहे. त्या टोडरमल यांनी लागू केलेली महसूल गोळा करण्याची जी पद्धती आहे तिचं नाव काय आहे तर तिचं नाव आहे जप्त. ऑप्शन क्रमांक 2. 38 नंबरचा प्रश्न बघा, मेहरगढ़ के संबंध में निम्नलिखित कथनों पर विचार कीजिए. मेहरगढ़ वह स्थान था जहाँ लोगों ने पहली बार चावल एवं मक्का उगाना सीखा. मेहरगढ़ में हिरणों, भेड़ों एवं बकरियों की हड्डियाँ भी पाई गई. मेहरगढ़ में घर चौकोर अथवा आयताकार थे. आता बघा हडप्पा संस्कृती, सिंधू संस्कृती, त्या संस्कृतीचे पुरावे देणारे काही ठिकाणे सापडलेले आहेत. त्याच्यामध्ये मेहरगड येतं आणि तिथं जे अवशेष आहेत त्याच्यानुसार बघा त्या संस्कृतीबद्दल इतिहासाबद्दल, त्या संस्कृतीच्या इतिहासाबद्दल आपल्याला माहिती मिळत असते. आता 3 कथनं दिलेले आहेत. मेहरगड एक ठिकाण आहे आणि तिथं जे अवशेष मिळालेले आहेत त्याच्यानुसार 3 कथनं दिलेले आहेत. याच्यामध्ये बघा ऑप्शन बी आहे, मेहरगड में हिरणे, भेड़ो एवं बकरियों की हड्डियाँ पाई गई. म्हणजे हाडे सापडलेले आहेत बघा. कशाची, हरणाचे आहेत, बकरी आहेत, भेड आहेत, यांच्या हडे सापडलेले आहेत. ऑप्शन क्रमांक बी बरोबर आहे. इथं सी बघा, पर्याय सी बघा कथन, मेहरगड में घर चौकोर अथवा आयताकार थे. घरं कशी होती तर चौकोनी आणि आयताकृती होती. हे पण विधान बरोबर आहे. ए तेवढं बरोबर येणार नाही बघा, कारण इथं चावल आहे आणि चावलला अनेक शब्द लक्षात ठेवायचा. धान, चावलला धान ही म्हटलं जातं. मक्का येणार नाही. गेहू आहे, चावल आहे, हे येईल, फक्त मक्का येणार नाही. त्यामुळे ऑप्शन ए गेला आणि फक्त बी आणि सी कुठं आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 मध्ये. नेक्स्ट लगेच 39 नंबर, 20वीं सदी के आरंभ से ही भारतीय महिलाएं में
टिंब टिंब में सुधार हेतू काम कर रही थी. 20व्या शतकाच्या सुरुवातीला भारतीय महिला ज्या आहेत तर कशासाठी काम करत होत्या बघा. ए विधवा पुनर्विवाह, बी महिला मताधिकार, 3 बेहतर स्वास्थ्य सुविधाओं. विधवा पुनर्विवाहासाठी महिलांनी काम केलेलं नाही, समाजसुधारकांनी सुरुवातीला काम केलेलं आहे, त्यामुळे ए येणार नाही. बी सी हे विधान बरोबर आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 बघा बी आणि सी. महिला मताधिकाऱ्यांसाठी महिलांनी काम केलेलं आहे, आरोग्याच्या सुविधांसाठी काम केलेलं आहे, पण विधवा पुनर्विवाहासाठी नाही, त्यामुळे ए येणार नाही. आणि प्रश्न सोडवण्याची ट्रिक बघा, ए येणार नाही आपल्याला हे एकदा कन्फर्म झालं बघा. ऑप्शन 1 मध्ये ए आहे, त्यामुळे आपला ऑप्शन 1 कटला. आणि ही ट्रिक खूप साऱ्या प्रश्नांना लागू होते, आपण बघूच आता बघा. ए गेला, इथं 2 मधून 1 गेला, 4 मधून ए गेला, आणि ए नसलेला एकच पर्याय आहे बी आणि सी. त्यामुळे बघा बी आणि सी याच्याबद्दल आपल्याला माहिती जरी नसलं तर आपण डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. 40 नंबरचा प्रश्न बघा, किसने निम्नलिखित मराठी भक्तिमय भजन की रचना की? तुमने हमें नीची जाति का बनाया मेरे महाप्रभु, तुम स्वयं यह स्थिति स्वीकार करके तो देखो, हमें जीवन भर जूठन खानी पड़ती है, इसके लिए मेरे प्रभु तुम्हे शर्म आनी चाहिए. आता हे माहीतच पाहिजे बघा. चोखा मेळा आहे, कर्मा मेला आहे, मीराबाई आहे आणि बसवण्णा आहे. आता इथं बघा काय दिलेलं आहे, भजनाची रचना कोणी केली ते विचारलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये बघा मीराबाई बसवण्णा येणार नाही. साम्य दर्शन पर्याय बघा, चोखा मेला, कर्मा मेला. आता चोखा मेळा महाराष्ट्रीयन संत आहेत बघा, हिंदी भजन आहे, आणि त्यामुळे ह्याचा आन्सर पण तेच आहे, कर्मा मेला, ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट बघा, जाति प्रथा की चुनौतियों के संदर्भ में निम्नलिखित कथनों पर विचार कीजिए. जाती व्यवस्थेमध्ये असणारे अडथळे त्याच्या संदर्भात कथनं दिलेली आहेत, आणि त्या कथनावर आपल्याला विचार करून पर्याय निवडायचा आहे. एक कथन बघा, राजा राम मोहन राय ने उस पुरातन बौद्ध ग्रंथ का अनुवाद किया जो जाति प्रथा की आलोचना करता था. प्रार्थना समाज भक्ति की परंपरा का पालन करता रहा जो सभी जातियों की आध्यात्मिक समानता में विश्वास करता था. जाति प्रथा उन्मूलन हेतु 1860 में परमहंस मंडळी की स्थापना की गई थी. आता बघा वरची 2 विधाने अगदी बरोबर आहेत. परमहंस मंडळीची स्थापना 1860 इथपर्यंत विधान बरोबर आहे, पण प्रथा उन्मूलन म्हणजे जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी ह्याची स्थापना करण्यात आली का बघा. परमहंस मंडळी हे एक प्रकारचं आंदोलन होतं, त्याचा जाती व्यवस्थेशी काहीही संबंध नाही, त्यामुळे सी आपल्या उत्तरामध्ये येणार नाही. आणि इथं काय आहे तर सही कथन म्हणजे काय, बरोबर विधान आपल्याला निवडायचं आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 येईल बघा, केवळ ए और बी, सी येणार नाही. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न आपण लगेच घेऊया. 42 नंबरचा प्रश्न, पुन्हा जोड्या जुळवा आहेत. आता इथं काय आहे बघा, ए बी सी डी काय दिलेले आहेत, तर इथं दक्षिण भारत में नमक सत्याग्रह का नेता, प्रभात फेरियों का आयोजन किया, विख्यात जनजातीय नेता आणि परिवर्तनशील राष्ट्रवादी, आणि त्यांच्याशी संबंधित माहिती सूची 2 मध्ये आहे, त्याच्यानुसार आपल्याला पर्याय बघायचे आहेत. आता जोड्या जुळवांचे जे प्रश्न असतात अगदी सोपे असतात बघा. एक 4चे 4 पर्याय आपल्याला कन्फर्म माहीत असणे अजिबात अपेक्षित नसतं. एक जरी माहीत असेल तर आपण डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. अगदी रेअरली बघा डीप जास्त विचारलं असेल तर तुम्हाला 1 किंवा 2 जोड्या जुळवाव्या लागतात. जर 2 जोड्या जरी तुम्ही व्यवस्थित जुळवल्या तरी तुम्हाला हे जोड्या जुळवायचे बघा प्रश्न लगेच सॉल्व्ह होतात. आता दक्षिण भारत में नमक सत्याग्रह का नेता, दक्षिण भारतामध्ये मिठाचा जो सत्याग्रह आहे तर मिठाच्या सत्याग्रहातील नेते कोण आहेत बघा, सी राजगोपालाचारी. एक आपल्याला कन्फर्म माहीत झालं, एचं 3 इथं आहे का, पर्याय कटला. एचं 2 इथं आहे, एचं 4 इथं आहे, एचं 3 इथं आहे का, नाही बघा, एकाच पर्यायामध्ये आहे. बाकीचे 3 आपल्याला काही करायची गरज नाही, पण तरी पण आपण आता कारण एकाच पर्यायावरून आपण डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचलेलं आहे, तरी पण आपण सर्व पर्याय बघू बघा. दक्षिण भारत में नमक सत्याग्रह का नेता कोण आहे, सी राजगोपालाचारी. त्याच्यानंतर बघा प्रभात फेरियों का आयोजन किया, कधी, अंबाबाई, इथलाच अंबाबाई या ठिकाणी. त्याच्यानंतर बघा विख्यात जनजातीय नेता कोण आहेत, वीर लखन नायक. त्याच्यानंतर परिवर्तनशील राष्ट्रवादी कोण आहेत, सुभाषचंद्र बोस. त्याच्यानंतर बघा पुढे आता अंबाबाई हे जे ठिकाण आहे बघा त्याच्या स्वातंत्र्य संग्रामादौरान म्हणजे त्या स्वातंत्र्य संग्राम जो आहे अंबाबाई या ठिकाणाच्या स्वातंत्र्यासाठी प्रभात फेरींचं आयोजन करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट बघा 43 नंबरचा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के आरंभिक दिनों में निम्नलिखित में से उनकी कौन सी मांगे थी. आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापना कधी झाली बघा त्याची, 1885. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कधी झाली स्थापना, 1885. आता या सुरुवातीच्या दिवसामध्ये त्यांच्या मागण्या काय होत्या त्याच्यानुसार पर्याय दिलेले आहेत, आणि काय विचारलेलं आहे, सही विकल्प का चयन कीजिए. बरोबर मागण्या कोणत्या आहेत त्यानुसार आपल्याला निवडायचे आहेत पर्याय बघा. ए शासन का भारतीयकरण, बी न्यायपालिका को कार्यपालिका से अलग करना,
भारत के कई शहरों में सिविल सेवा परीक्षा का आयोजन आणि पूर्ण स्वराज. आता हे डी आपलं येणार नाही का बघा, ज्यावेळी 1929चं लाहोर अधिवेशन झालं त्यावेळी पंडित नेहरू यांनी काय केलेले आहे की पूर्ण स्वराज्याची मागणी सर्वात प्रथम केलेली आहे. त्यामुळं 1885च्या कालखंडामध्ये ज्यावेळी राष्ट्रीय काँग्रेस स्थापन झालं त्यावेळी त्यांची पूर्ण स्वराज ही मागणी नव्हती बघा, त्यामुळे डी येणार नाही. डी असलेला पर्याय कटला 3 आणि 4. आता इथं बघा ए बी आणि ए बी सी. आता ए बी दोन्हीकडे कॉमन आहे ते आपण बघायचे नाहीत. ऑड पर्याय बघा सी. सी काय आहे, भारत के कई शहरों में सिविल सेवा परीक्षा का आयोजन, ही त्यांची प्रमुख मागणी होती का, तर हो. त्यामुळे ए बी सी ऑप्शन क्रमांक 2 आपला अचूक उत्तर असेल. त्याच्यानंतर बघा 44 नंबरचा प्रश्न पुन्हा जोड्या जुळवावर आहे. राज्यसूची, संघसूची, समवर्ती सूची, नागरिक शास्त्राशी संबंधित, पॉलिटिक्सशी संबंधित प्रश्न आहे. बघा विविध विषय, काही विषय केंद्राच्या अखत्यारीत येतात, काही राज्य शासनाच्या, आणि केंद्र आणि राज्य दोन्ही कायदा करू शकतं असे विषय समवर्ती सूचीमध्ये टाकलेले असतात. तर आता ती विषय दिलेले आहेत सूची 2 मध्ये. बघा राज्यसूचीमध्ये काय येतं तर आरोग्य हा विषय राज्यसूचीमध्ये येतो. 1चं 3 कुठं कुठं आहे बघा, इथं नाही, इथं नाही, इथं 2 पर्याय आले. त्याच्यानंतर संघसूची. आता संघ म्हणजे केंद्र सूची. बघा कर वसुली ही केंद्राच्या अखत्यारीत येतं. 2चं बीचं 1, बीचं 1 कुठं आहे बघा, इथं बीचं 2 आहे, त्यामुळे 4 नंबरचा पर्याय कटला ऑप्शन क्रमांक 3. आता पटकन बघू आपण. राज्यसूचीमध्ये कोणता विषय येतो, स्वास्थ्य म्हणजे आरोग्य. संघसूचीमध्ये कोणता येतो, कर वसुली. त्याच्यानंतर समवर्ती सूचीमध्ये काय येतं बघा, शिक्षण. शिक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये आहे तर समवर्ती सूची. त्याच्यानंतर बघा 45 नंबरचा प्रश्न, अगर पृथ्वी घूर्णन नहीं करे तो क्या होगा. घूर्णन म्हणजे काय, घूर्णन गती म्हणजे पृथ्वीची परिवलन गती, आणि घूर्णनचा अर्थ काय होतो बघा, परिवलन म्हणजे काय, पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्या गतीला काय म्हटलं जातं, परिवलन. आणि इथं प्रश्न काय विचारलाय की पृथ्वी स्वतःभोवती फिरणे किंवा परिवलन करणे तिनं बंद केलं तर काय परिणाम होईल. दिन छोटा होगा रात बड़ी होगी, दिन बड़ा होगा रात छोटी होगी, मौसम में अचानक बदलाव होगा आएगा, आणि पृथ्वी पर जीवन संभव नहीं हो पाएगा. आता इथं बघा, इथं आहे सूर्य. आता इथं आहे सूर्य, ही आहे आपली पृथ्वी. बघा सूर्याची किरणे ज्या भागावर पडतात तिथं काय असतो, दिवस असतो, आणि या भागावर इथं काय असते बघा, रात्र. पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्यामुळे काय होतं बघा, आता इथं जर दिवस असेल त्याच्यानंतर काय होतं बघा, हा भाग ज्यावेळी इकडे येईल त्यावेळी ह्या भागावर, ह्या अंधाऱ्या भागावर काय असेल, इथं प्रकाश पडेल, आणि इथं दिवस असेल, आणि हा दिवसचा भाग आहे, इथं काय होईल बघा, रात्र. म्हणजे आपलं हे दिवस रात्र आपण जे अनुभवतोय तर ह्या गोष्टी घडणार नाहीत. आणि या गोष्टी न घडल्यामुळे बघा ते जलवायू असेल किंवा इतर ज्या गोष्टी आहेत, तापमान नियंत्रण असेल, ह्या गोष्टीच घडणार नाही, आणि अस्तित्व संपून जाईल जीवसृष्टीचं. त्यामुळे काय येईल बघा, पृथ्वी पर जीवन संभव नहीं हो पाएगा, ऑप्शन क्रमांक 4. त्याच्यानंतर बघा 46 नंबर, अगर एक शिक्षिका भारत के मानचित्र के द्वारा बच्चों को मानचित्र को पढ़ना व समझना सिखाना चाहती है तो उसे सर्वप्रथम निम्नलिखित में से किन पर चर्चा करनी चाहिए. आता मानचित्र, मानचित्रावर प्रश्न पाहायला मिळतात बघा. मानचित्राचा अर्थ होतो नकाशा. आता ह्या नकाशाचं बघा काय विचारलेलं आहे की एक शिक्षिका भारताचा नकाशा हा समजून घेण्यासाठी आणि वाचायला विद्यार्थ्यांना शिकवत आहे, तर तिनं कोणत्या गोष्टी सुरुवातीला लक्षामध्ये घेतल्या पाहिजेत किंवा चर्चा केली पाहिजे. बघा दिशा एव पैमाना, दुसरा आहे भारत की भौगोलिक स्थिती, 3 आहे प्रतीक और रूढी चिन्ह, आणि 4 आहे भारत के राष्ट्रीय चिन्ह. बघा तुम्ही आता भारताचा नकाशा घेतला आपण, भारताच्या नकाशामध्ये तुम्हाला बघा वरचे उत्तर असेल, खाली इकडे दक्षिण असेल, इकडं पूर्व असेल, इकडं पश्चिम असेल, दिशा समजतात त्यामुळे आपले ए पाहिजे. त्याच्यानंतर बघा ए पाहिजे आपल्या उत्तरामध्ये, त्यामुळे 2 आणि 4 कटला. नेक्स्ट बघा भारत की भौगोलिक स्थिती, भारताची भौगोलिक स्थिती कळते, पठारी भाग कोणता आहे, डोंगराळ भाग कोणता आहे, त्यामुळे बी पण पाहिजे. त्याच्यानंतर बघा आता ए बी सी आणि ए बी सी म्हणजे बी पाहिजेच, मग बी पाहिजे असणारा पर्याय कुठं आहे बघा, ऑप्शन क्रमांक 3. त्यामुळे आपलं उत्तर मिळालं ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट बघा असे आपण लॉजिक लावून अगदी कमी वेळामध्ये प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. त्याच्यानंतर बघा आता हा प्रश्न आपल्या बुद्धीचा कसा लावणार आहे किंवा थोडासा कॅल्क्युलेशनचा आहे बघा. 47 नंबरचा प्रश्न, भारत में केंद्रीय सरकार के कार्यालय के खुलने का समय सुबह 9 बजे IST भारतीय मानक समय का है. क्रमशः बेंगलुरु के पास बघा 77.30 डिग्री पूर्व देशांतर तथा अगरतला के पास 91.15 पूर्व देशांतर पर स्थित केंद्रीय सरकार के कार्यालय के खुलने का स्थानीय समय क्या होगा. आता हा टाइम झोनवर प्रश्न आहे, भूगोलाशी संबंधित आहे. बघा 0° हे काय आहे बघा, ग्रीनिच इथलं काय आहे, ग्रीनिच लंडन येथील काय आहे तर वेळ ठरवणारं रेखावृत्त आहे. 0° रेखावृत्त, याच्यावरून काय ठरवली जाते बघा, जागतिक प्रमाण वेळ. आणि 0° ते भारताचे अंतर किती आहे बघा, 82.5 पूर्व
आणि ह्याच्यामध्ये गॅप कितीचा आहे 5.30. काही थोड्याफार कन्सेप्ट इथं माहीत असणे आवश्यक आहे. बघा, पृथ्वीला 24 तासामध्ये स्वतःभोवती फिरण्यासाठी म्हणजे 360 अंश फिरण्यासाठी किती तास वेळ लागतो 24 तास. तसंच पृथ्वीला बघा 1 अंश इतकं फिरण्यासाठी किती वेळ लागतो 4 मिनिटे. 4 मिनिटे हे लक्षात ठेवा. बघा, 360 अंश फिरण्यासाठी पृथ्वीला 24 तास लागतात, तसेच 1 अंश फिरण्यासाठी 4 मिनिट लागतात. आता इथं बघा, भारताची प्रमाणवेळ 82.5 पूर्व रेखावृत्तावरून ठरवली जाते. आता हे 77.30 आणि 82.5 पूर्व. आता बघा, 82.30 वजा 77.30 किती येतं बघा 5 येतं, 5 अंश येतं. आणि आता या 5 अंशाला किती 4 मिनिटानं काय करायचं गुणाकार करायचा, गुणिले 4. 5 चोक किती झालं 20 मिनिट झालं. आणि हे 20 मिनिट काय करायचे ह्या 77.30. आता बघा, इथे कन्सेप्टचा भाग आहे. बघा इथं हे किंवा थोडासा कन्सेप्टचा भाग आहे. आता बघा, इथं जर आता मी ओबडधोबड नकाशा काढते भारताचा. इथं बघा, हे काय आहे, इथनं आपलं भारताची प्रमाणवेळ ठरवणारे हे रेखावृत्त आहे असं समजा. आणि हे किती आहे बघा 82.5 पूर्व, 82.5 पूर्व. आता बघा 77.30 म्हणजे हे कशा असणार आहे इकडच्या साईडला असणार आहे. आणि 91.15 हे कुठं असणार आहे बघा इकडं पूर्वेला असणार आहे. जर ज्यावेळी बघा आपण वेळ ठरवणाऱ्या रेखावृत्ताच्या पूर्वेकडे जातो त्यावेळी आपल्याला टाईम काय करायला लागतो ॲड करावा लागतो. आणि ज्यावेळी आपण पश्चिमेकडे जातो त्यावेळी तो वजा करावा लागतो. म्हणजे बघा, आता ही 20 मिनटं काय करायची, हा 9 टायमिंग आहे कुठं बेंगलोरला 9 आहे. मग आता हे कुठं आहे ठिकाण बेंगलोर कुठं आहे तर आपलं जे रेखावृत्त आहे प्रमाणवेळ ठरवणारं त्याच्या पश्चिमेला आहे. आणि पश्चिमेला काय होतो तर 20 मिनटं आपल्याला किंवा तो टाईम वजा करावा लागतो. 20 मिनटं जर आपण 9मधून वजा केली तर बघा किती येतं 8:40. 8:40 कुठं आहे बघा इथं. आता हे पण आपण काढून घेऊ. तर पुढचं आहे आगरतला किती आहे 91.15. पुन्हा बघा 82.5 किंवा 91.15. इथून जर आपण 82.5 वजा केलं तर बघा हे 15 हे 30 हे जरा बाजूलाच ठेवा. इथं बघा 82 आणि 91 कितीचा फरक आहे 9 अंशाचा आहे. आणि 9 अंश गुणिले 4 9 चोक 36 आलं. आणि 36 येतं, पण हे 15 आणि 30 ओबडधोबड कॅल्क्युलेशन केलं तरी कळतं बघा. तर हे 36 मिनटं येतात. ही 36 मिनटं कालावधी येतो. आणि हा कालावधी काय करायला लागेल, कारण हे आगरतला बघा भारतापासून इकडं किंवा ही प्रमाणवेळ ठरवणारं रेखावृत्त आहे ह्याच्या पूर्वेला आहे. त्यामुळे 36 मिनटं त्या 9मध्ये ॲड केली तर 9 वाजून 36 मिनटे असं आपलं उत्तर पाहिजे. पण इथं बघा 15 आणि 30 थोडंसं आहे पॉईंटमध्ये, त्यामुळे इथे 1 मिनिट वजा होतो. आणि 9 आणि 35-36 मिनटाचा असं कुठं पर्याय आहे का बघा, तर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये. एक जरी आपल्याला काढता आलं तरी आपले हा प्रश्न सॉल्व्ह होऊन जातो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 अगदी बरोबर आहे. आणि टाईम झोनवर बघा तुम्हाला प्रॅक्टिकल बेस्ड किंवा असं कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन विचारले जातात. एक्झॅक्ट तुम्हाला किंवा 5.5 तासाचं अंतर आहे, इथं 1 वाजला असेल, समजा ग्रीनिचमध्ये 1 वाजला असेल तर भारतीय प्रमाणवेळेनुसार भारतामध्ये किती वाजले असतील. जर 1 कुठं वाजलेले आहेत वाजले कुठं लंडनमध्ये 1 वाजले तर ह्याच्यामध्ये 5.5 तास ॲड करायचे. किती होतात बघा 6:30. म्हणजे भारतातलं टायमिंग काय असेल 6:30 वाजलेली असतील भारतामध्ये. दुपारचे 1 वाजले असतील तर इथं 6:30 PM हे आपलं टायमिंग असेल. असे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. नेक्स्ट बघा 48 नंबरचा प्रश्न, निम्नलिखित कथनों को पढिए. काय आहे, कर्करेखा और उत्तर ध्रुवीय वृत्त म्हणजेच त्याला आर्टिक वृत्त म्हटलं जातं के बीच वाले क्षेत्र का तापमान मध्ये राहत आहे. बघा इथं विषुववृत्त जातं. त्याच्यानंतर बघा 23.5 अंशावर इथं कर्कवृत्त आहे आणि इकडं आहे 23.5 अंशावर इथं मकरवृत्त. आता आणि इकडं काय आहे बघा, इथं वर आहे आर्टिक वृत्त. आता कर्कवृत्त आणि हे वरचं आर्टिक वृत्त यांच्यामधलं जे तापमान आहे तिथं मध्यम असतं असं दिलेलं आहे. कर्करेखा के बाद के किसी भी अक्षांश पर दोपहर का सूर्य कभी सिर के ऊपर नहीं होता है. आता इथं बघा ए आणि आर आहे असं ज्यावेळी असतं बघा, आर काय असतं कारण असतं. आणि इथं काय काय दिलेत पर्याय, ए आणि आर दोन्ही सत्य, आर ए की व्याख्या करता है, ए और आर दोनों सत्य, आर ए की व्याख्या नाही करता, ए सत्य आर असत्य, ए असत्य आर सत्य. पर्याय इकडे यायचं. आता बघा दोन्ही विधाने सत्य आहेत दोन्हीमध्ये, तर दोन्ही विधाने अगदी बरोबर आहेत. आता बघा आर ए की व्याख्या करता आहे काय सांगितले, ए मध्ये कर्करेखा आणि उत्तर ध्रुवीय वृत्त त्याला आर्टिक वृत्त म्हटलं जातं, यांच्यामधला जो भाग आहे तिथं तापमान मध्यम स्वरूपाचं असतं. आता हे मध्यम स्वरूपाचं तापमान असतं या विधानाला पुष्टी देणारं किंवा या विधानाला स्पष्ट करणारं ॲक्युरेट रिझन इथं आरमध्ये दिसते का बघा, कर्करेखा के बाद के किसी भी अक्षांश पर दोपहर का सूर्य कभी सिर के ऊपर नहीं होता है. बघा बरोबर आहे, कर्करेखा तिथंच बघा सूर्य काय आहे तर डोक्यावर
येतो. पण इथं बघा तापमान मध्यम असण्यासाठी फक्त हे एकच कारण कारणीभूत नाही. त्याच्यानंतर बघा तिथलं त्या भागाचं जे अंतर असेल, त्याच्यानंतर तिथलं तापमान असेल, पावसाचं प्रमाण, या सर्व गोष्टी तिथं आवश्यक असतात. त्यामुळे ह्या एका कारणामुळे आपण ए विधान असंच आहे किंवा तापमान मध्यम असते ह्या एका कारणामुळे आपण म्हणू शकत नाही. त्यामुळे बघा ए आणि आर त्या ठिकाणी आपापल्या जागी दोन्ही विधाने बरोबर आहेत, पण आर ए की सही व्याख्या नहीं है, हे आपलं ऑप्शन असेल, ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट बघा 49 नंबर, किस प्रकार की ग्रामीण बस्तियां मुख्यतः पहाड़ी क्षेत्रों, घने जंगलों एवं चरम जलवायु वाले क्षेत्रों में पाई जाती है. बघा सघन, सघन म्हणजे दाट. त्याच्यानंतर बघा केंद्रीकृत म्हणजे इथं केंद्रीकृत असतं, असं काहीतरी ठिकाण असतं आणि आजूबाजूला इथं काय असते, वस्ती असते. रेखीय म्हणजे रेषाकृती वस्ती. आणि प्रकीर्ण, प्रकीर्ण म्हणजे बघा थोडे इथं असे विखुरलेली, विखुरलेली म्हणजे प्रकीर्ण, विखुरलेली. तर बघा काय दिले आपल्याला, तर निवास, मानव निवास याच्यावर आधारित भूगोलाशी संबंधित प्रश्न आहे. ग्रामीण वस्त्या बघा डोंगराळ प्रदेश असेल, दाट जंगलं असतील, तर तिथं कोणत्या प्रकारची वस्ती पाहायला मिळेल, तर ती आहे प्रकीर्ण. कोणती? विखुरलेली. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे. 50 नंबरचा प्रश्न बघा, पी तरंगे, यल तरंगे, एस तरंगे आणि त्यांना काय म्हटलं जातं ते विचारलेलं आहे. तर बघा पी तरंगे म्हणजेच काय, प्रायमरी वेव्ज, भूकंपाशी संबंधित, भूकंप झाल्यानंतर बघा जी तरंगे निर्माण होतात, प्रायमरी वेव्ज, सेकंडरी वेव्ज, तर त्याच्यावर आधारित हा प्रश्न आहे. तर याच्यामध्ये बघा प्रायमरी वेव्ज, आता याच्यामध्ये काय काय येतं बघा, तर ह्या ज्या प्रायमरी वेव्ज असतात किंवा प्राथमिक तरंगे, तर ह्या प्राथमिक तरंगांना काय म्हटलं जातं, अनुदैर्घ्य तरंगे. अनुदैर्घ्य तरंगे. 1चं 2 कुठं कुठे दिसते बघा, एचं 2 इथं नाही, इथं नाही, इथं नाही. एचं 2 फक्त ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे. त्यामुळे बघा आपण पुढचे चेक करू. पी तरंगे अनुदैर्घ्य तरंगे म्हटलं जातं. यल तरंगाला काय म्हटलं जातं, पृष्ठीय तरंगे म्हटलं जातं. आणि सेकंडरी वेव्ज म्हणजे एस तरंगे यांना काय म्हटलं जातं, अनुप्रस्थ तरंगे. हे पाठ करून ठेवा. पी तरंगे अनुदैर्घ्य तरंगे, यल तरंगे पृष्ठीय तरंगे आणि एस तरंगे अनुप्रस्थ तरंगे. आता बघा पी तरंगे काय असतात, पी तरंगे प्रायमरी वेव्ज काय असतात बघा, तर वायूच्या माध्यमातून हे काय करत असतात, प्रवास करत असतात आणि सर्वाधिक गतिमान असतात. आणि यस तरंगे कशा असतात बघा, तर यस तरंगे कशा असतात, तर पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे त्याला समांतर असा प्रवास करत असतात. यल तरंगे पृथ्वीच्या पृष्ठभागाला समांतर प्रवास करत असतात. आणि यस तरंगे कसं असतं बघा, त्यांच्या प्रवासाची दिशा कशा असते, तर ही उभी असते. आणि पी तरंगाच्या तुलनेमध्ये हे कमी गतिमान असतात यस तरंगे. पी तरंगे बघा अनुदैर्घ्य, यस अनुप्रस्थ आणि यल तरंगे पृष्ठीय तरंगे. ऑप्शन क्रमांक 3. 51 नंबरचा प्रश्न बघा, भूगोल कक्षा में निम्नलिखित में से किन अवधारणाओं को मानचित्र पर चित्रित किया जा सकता है. आता नकाशामध्ये कोणत्या गोष्टी दाखवता येतात बघा. ए विश्व के महासागरीय बेसिन, बी आहे जिब्राल्टर जलसंधी खाडी, सी आहे दिल्ली का वायुमंडल आणि डी आहे जुलै माह में वर्षा. बघा ए दाखवू शकतो, बी दाखवू शकतो, डी दाखवू शकतो. ऑप्शन क्रमांक 3. पण सी दाखवू शकत नाही. आणि सीन बघा पर्याय 1 मध्ये आहे, पर्याय 2 मध्ये आहे, पर्याय 4 मध्ये आहे. त्यामुळं काय येतं हे शोधण्यापेक्षा काय येत नाही हे जर पर्यायातून कट करून टाकलं तर आपण खूप जास्त लवकर आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. बघा आता दिल्ली का वायुमंडल, बघा वायुमंडल म्हणजे वातावरण, दिल्लीचं वातावरण ते आपण ह्याच्यामध्ये दाखवू शकत नाही नकाशामध्ये. बाकीचं बघा महासागरीय बेसिन आपण दाखवू शकतो, जिब्राल्टरची खाडी दाखवू शकतो आणि जुलैमध्ये वर्षा किती प्रमाणात झाली हे वेगवेगळ्या रंगानुसार दाखवू शकतो. पण वायुमंडल त्याच्यासाठी 3D मॉडेलची आवश्यकता असेल, त्यामुळे सी येणार नाही. त्यामुळे आपला उत्तर असेल ए, बी, डी. ऑप्शन क्रमांक 3. 52 नंबरचा प्रश्न बघा, निम्नलिखित में से कौन सा कथन स्थलमंडल के बारे में सही है. स्थलमंडल म्हणजे काय, तर भूआवरण. आता बघा काही शब्द आहेत, स्थलमंडल म्हणजे भूआवरण, त्याच्यानंतर जलमंडल, जलमंडल म्हणजे जलावरण, वायुमंडल, वायुमंडल म्हणजे वातावरण आणि जैवमंडल, जैवमंडल म्हणजे जीवावरण मराठीमध्ये. हे इयत्ता 5वी परिसर अभ्यासचं तुम्हाला स्टेट बोर्डच्या पुस्तकात पण ह्याच्याबद्दल माहिती मिळून जाईल बघा. तर याच्याबद्दल कोणतं विधान बरोबर आहे बघा. 1 यह पृथ्वी की नरम परपटी या नरम उपरी परत है. 2
यह चट्टानों एवं खनिज से बना है होता है तथा मिट्टी की मोटी परत से ढका होता है। यह विभिन्न स्थलाकृतियों वाला समधरातल होता है। 4 दिले, यह हमें वन पशुओं को चरने के लिए घास स्थल कृषी एवं मानव वस्तियों के लिए भूमि प्रदान करता आहे। स्थलमंडल म्हणजेच काय? भूआवरण. भूआवरण म्हणजे जमिनीशी संबंधित पर्याय कुठे आहे बघा? ऑप्शन क्रमांक 4. कशात काय दिलेलं आहे की स्थलमंडल आपल्याला काय प्रदान करते बघा? वन पशु यांना चरण्यासाठी, राहण्यासाठी, तर गवताची ठिकाणे आणि पिकांसाठी, कृषीसाठी आणि मानव वस्तीसाठी जमीन प्रदान करतं. तर हे विधान बरोबर आहे, ऑप्शन क्रमांक 4. 53 नंबरचा प्रश्न बघा. निम्नलिखित कथनों को पढ़िए. गर्म वायु हमेशा ऊपर उठती है, गर्म वायु सघन होती है. बघा जलचक्र पाहिलं असेल तुम्ही. सूर्य बघा इथं नदी असेल तर इथं काय होतं? सूर्याची किरणे पडतात, पाण्याची वाफ होते, वर जाते. आता बघा म्हणजे उष्ण हवा नेहमी वरच्या दिशेने जाते, ऑप्शन क्रमांक ए बरोबर आहे. आणि उष्ण वायू सघन म्हणजे दाट असते. तर हे विधान चुकीचं आहे बघा. दाट नसते, दाट असेल तर ती वर जाणार नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक कोणते येईल बघा? आर चुकीचा आहे, ए बरोबर आहे बघा. ए सही, आर गलत, ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट बघा 54 नंबरचा प्रश्न. यातायात के साधन के रूप में सड़क मार्ग के बारे में निम्नलिखित में से कौन सा कथन गलत है? रस्ते मार्गासाठी खालील पर्यायांपैकी चुकीचे विधान कोणतं आहे ते सांगायचं आहे. वाचून घेऊ. 1. यह परिवहन का सबसे अधिक उपयोग किए जाने वाला साधन है, खासकर कम दूरियों के लिए. 2 बघा. भूमिगत बनाए गए सड़क मार्ग को सबवे तथा अंडरपाथ कहा जाता है. 3. मैदानी भागों में सड़कों का सघन जाल पाया जाता है. एंड 4 आहे. लंबी दूरी पर भारी सामान ले जाने के लिए सड़क मार्ग सबसे सस्ता साधन है. कौन सा विधान गलत है? गलत हे ट्रॅप वर्ड असतात. सही हे, गलत हे, सही नाही हे, असे जे वर्ड असतात तिथं बघा ते समजून घ्यायचे असतात. एखादी फुली करून ठेवायची म्हणजे आपल्याला वाचताना नंतर गडबड होत नाही. त्या एका चिन्हावरून आपल्याला समजते की आपल्याला पर्याय बरोबर निवडायचा आहे का चुकीचा निवडायचा आहे. बघा तर मोठ्या अंतरावर किंवा लांब अंतरावर वजनदार सामान घेऊन जाण्यासाठी बघा हे रस्ते मार्ग काय आहे तर सर्वात स्वस्त साधन आहे तर नाही बघा. लांब अंतरावर माल वाहतूक करण्यासाठी कोणतं स्वस्त साधन आहे? जलमार्ग. त्यामुळं ऑप्शन क्रमांक 4 आपलं काय आहे? चुकीचा आहे आणि आपल्याला चुकीचं विधान निवडायचं आहे, ऑप्शन क्रमांक 4. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न 55 नंबरचा प्रश्न. विश्व के 1/4 विद्युत का उत्पादन किस संसाधन द्वारा होता है? विश्वातील बघा 1/4 विजेचं उत्पादन कोणत्या संसाधनाद्वारे होते? 1 उष्मीय शक्ती, 2 आहे जलविद्युत शक्ती, 3 आहे सौर ऊर्जा, नाभिकीय शक्ती. तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे, जलविद्युत शक्ती. जलविद्युत म्हणजे पाण्यावर धरणे वगैरे असेल बघा. जलविद्युतचा वापर करून मोठ्या प्रमाणात वीज निर्माण केली जाते. पुढचा प्रश्न क्रमांक आहे 56 आणि बघा वाचून घेऊ. निम्नलिखित कथनों को पढ़िए. पिट्सबर्ग एक समय में संयुक्त राज्य अमेरिका का महत्वपूर्ण इस्पात शहर था, म्हणजे खनिज उद्योगाशी संबंधित. त्याच्यानंतर आर बघा. पिट्सबर्ग में लौह अयस्क प्रचुर मात्रा में उपलब्ध था तथा कोयला मिनेसोटा की खदानों से आता था. आता इथं बघा तर इथं काय आहे? ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे, ए फक्त बरोबर आहे बघा, आर चुकीचं आहे. कसं काय आहे बघा? पिट्सबर्ग में लौह अयस्क प्रचुर मात्रा में उपलब्ध था तथा कोयला मिनेसोटा की खदानों से आता था. आता बघा कोळसा तिथं मिनेसोटा येथील खाणीतून पोहोचत होता. हे विधान चुकीचं आहे बघा. मिनेसोटा येणारा नाही त्यामुळं आर आपलं चुकीचं ठरतं आणि विधान ए बरोबर आहे त्यामुळं ए सत्य लेकिन आर असत्य. 57 नंबरचा प्रश्न. नीचे दिए गए कथनों के आधार पर सही फसल का चयन कीजिए. आता पीक दिलेलं आहे, पिकाची वैशिष्ट्ये दिलेली आहेत, त्याच्यानुसार आपल्याला योग्य पीक कोणतं आहे ते पर्यायातून निवडायचं आहे. बघा ओळखायचं आहे. ए इसकी वृद्धी जलोढ़ मृदा में अच्छी होती है, जलोढ़ मृदेमध्ये वाढ चांगल्या प्रकारे होते. बी उत्तम वृद्धि के लिए इसे उच्च तापमान की आवश्यकता होती है, उच्च तापमानाची आवश्यकता असते. सी बघा इसे भारी वर्षा तथा आर्द्र जलवायू की आवश्यकता होती है, पाऊस मोठ्या प्रमाणावर लागतो आणि आर्द्र जलवायू याची आवश्यकता असते. आणि डी आहे बांगलादेश इस फसल के अग्रणी उत्पादकों में से एक है. भूगोलाशी संबंधित प्रमुख पिके या पाठांतर्गत हा प्रश्न विचारलेला आहे बघा. याचा अचूक उत्तर आहे जूट. नेक्स्ट बघा 58 नंबरचा प्रश्न. याचा अचूक उत्तर आहे जूट. 58 नंबरचा प्रश्न. निम्नलिखित में से किस धर्म में आंबेडकर अपने उत्तरकालीन जीवन में धर्मांतरित हो गए थे? काहीही विचार करायला लागत नाही. जैन नाही, बहाई नाही, सीख नाही, तर आंबेडकरांनी शेवटच्या काळामध्ये बघा बौद्ध धर्म स्वीकारलेला होता.
त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2. 59 नंबरचा प्रश्न बघा, निम्नलिखित में से कौन सा और कौन से रूढीबद्ध धारणा भंग करने का और के उदाहरण हे. रूढीबद्ध, आता रूढीबद्ध धारणा याच्यावर प्रश्न असतोच बघा, पेडॉलॉजीला पण असतो, म्हणजे अध्यापनशास्त्रावर पण विचारला जातो आणि इकडं तुम्हाला कंटेंटमध्ये पण विचारलेला आहे. रूढीबद्ध धारणा म्हणजे ज्या काही पूर्वापर चालत आलेल्या परंपरा किंवा पूर्व समजुती असतील बघा, काही पूर्वग्रह असतात आपले, तर ते भंग करणारे कोणती उदाहरणं आहेत. एक आहे ए पुरुष नर्स, बी आहे महिला किसानांनी, 3 आहे सी आहे पुरुष पायलट. बघा, पुरुष नर्स असू शकतं, नाही पुरुष नर्स म्हटले की आपल्याला एक लेडीज आपल्या डोळ्यासमोर उभा राहते, त्यामुळं पुरुष नर्स बरोबर आहे. महिला किसान, एक शेतकरी आपण पुरुषालाच त्या इमेजमध्ये पाहतो, त्यामुळे बी पण येईल. पुरुष पायलट, बघा पायलट शक्यतो मुलींचा ओढा या क्षेत्राकडे कमी आहे, त्यामुळे पायलट म्हटलं की पुरुष, त्यामुळे हे येणार नाही. इथं फक्त ऑड काय दिलेलं आहे बघा, नर्स पुरुष, महिला किसान, त्यामुळे ए आणि बी ऑप्शन क्रमांक 1. रूढीबद्ध धारणा म्हणजे आपले पूर्वग्रह काय आहेत, नर्स म्हणजे महिलाच असेल आणि शेतकरी म्हणजे पुरुषच असेल. ह्या 2 धारणांना ब्रेक करणारं कोणतं आहे, ए आणि बी पर्याय, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 उत्तर येईल. पुढचा प्रश्न बघा 60 नंबरचा, 1956 में भारत में राज्य के पुनर्गठन की शुरुआत निम्नलिखित में से किस आधार पर हुई थी. बाह्य व आंतरिक सुरक्षा, प्रशासनिक सुविधा, भाषायी व सांस्कृतिक एकरूपता, भौगोलिक समानता व संसाधन वितरण. 1956 मध्ये बघा राज्याचं जे पुनर्गठन करण्यात आलं, तर त्याची सुरुवात कशाच्या आधारावर करण्यात आली. ऑप्शन क्रमांक 3 आहे बघा, भाषेच्या आणि सांस्कृतिक एकरूपतेच्या आधारावर. बघा, गुजरात आणि मुंबई किंवा गुजरात आणि महाराष्ट्र एकत्र होते, पण महाराष्ट्र वेगळा करण्यात आला, मुंबई महाराष्ट्राला जोडण्यात आली. हे सर्व कशाच्या आधारावर झालेलं आहे, भाषा आणि संस्कृतीच्या एकरूपतेच्या, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 नागरिकशास्त्रावर आधारित प्रश्न होता. नेक्स्ट बघा 61 नंबरचा प्रश्न, निम्नलिखित में से कौन सा ग्राम प्रशासन से जुड़ा और जुड़े है. बघा, ग्राम प्रशासन आणि शहरी प्रशासन, ग्राम प्रशासन आणि शहरी प्रशासन आपण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतो. आता ह्याच्यामध्ये बघा, ग्राम प्रशासनामध्ये काय काय येतं, तर ग्रामपंचायत येतं, त्याच्यानंतर काय येतं, पंचायत येतं, पंचायत समिती येतं आणि कोणतं येतं, झेडपी. शहरीमध्ये काय काय येतं बघा, नगरपंचायत, त्याच्यानंतर नगरपालिका आणि काय येतं, महानगरपालिका. आता इथं काय दिलेलं आहेत बघा, व्यक्तींची पदं दिलेली आहेत आणि ती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत तर ते सांगायचं आहे. आता बघा, निगम परिषद, लेखपाल, तहसीलदार आणि पटवारी. आता तहसीलदार बघा पंचायत समिती, म्हणजे हे ग्राम प्रशासनात नमूद आहे, त्यामुळं सी आपल्या उत्तरामध्ये पाहिजे. सी उत्तरामध्ये नसलेले बघा, 2 गेला, डी गेला. आता बघा, सही विकल्प म्हणजे बरोबर विधाने. आता सी पर्याय नसलेले 2 आणि 4 गेले. आता 50-50वर आलं बघा. आता इथं काय आहे, BCD आणि AC. आता सी बघायचं नाही, दोन्हीकडे आहे, ए किंवा डी चेक करा. ए बघा, निगम पार्षद. आता निगम पार्षद हे काय आहे, तर नगरपालिका महानगरपालिकेशी संबंधित आहे, त्यामुळे ए आपलं आलं नाही पाहिजे. याच्यावरून पण आपल्याला पटवारी, लेखपाल याचा अर्थ जरी नाही न लागला तरी आपण उत्तरापर्यंत पोहोचलो बघा, BCD. कारण ए इथं आहे, ए इथं आहे आणि इथं डी आहे, त्यामुळे बघा हे ऑलरेडी पर्याय कट झाले होते, 2 आणि 4. ए इथनं गेला, त्यामुळे तिसरा पर्याय कटला. आणि बघा पटवारी, आता पटवारी म्हणजे काय असतं बघा, स्थानिक क्षेत्रातील जे भूमीचं मोजमाप करणारा आहे तर त्याला पटवारी म्हटलं जातं. आणि म्हणजे एखाद्या गावाची जे भूमीचं जे मापन केलं जातं त्याला काय म्हटलं जातं, लेखपाल. त्यामुळे हे तिन्ही, लेखपाल असेल, तहसीलदार असेल आणि पटवारी, हे ग्राम प्रशासनाशी संबंधित आहेत, त्यामुळे काय येतील बघा, BCD ऑप्शन क्रमांक 1 बरोबर येईल. 62 नंबरचा प्रश्न, निम्नलिखित में से किस प्रणाली में छोटे पैमाने के उत्पादकों और श्रमिकों को अपने उत्पादों का एक उचित मूल्य प्राप्त होने की अधिक संभावना होती है. बघा, अगदी छोट्या प्रमाणामध्ये लघु उद्योग जे करणारे श्रमिक आहेत, उत्पादक आहेत, त्यांना त्यांच्या उत्पादनाचं जास्तीत जास्त मूल्य किंवा जास्तीत जास्त परतावा कशातून जास्तीत जास्त मिळेल किंवा त्याची शक्यता कशातून मिळण्याची आहे बघा. दादन व्यवस्था, सहकारी, उपटेका म्हणजे कंत्राटीकरण असेल बघा. आउटसोर्सिंग हे मोठे मोठे बिझनेस असेल त्यांच्यासाठी असतं, त्यामुळे हे येणार नाही, कंत्राटी येणार नाही, दादन व्यवस्था येणार नाही. सहकारी गृहोद्योग असतील बघा, सहकारी पतसंस्था असतील, सहकारी दुग्ध
व्यवस्था असेल किंवा दुग्ध डेअरी वगैरे असतात बघा सहकारी तत्वावर चालवणाऱ्या, तर तिथून जास्त त्यांना उत्पादन काय मिळू शकतं, मूल्य मिळू शकतं त्यांच्या मालाला, त्यामुळं सहकारी ऑप्शन क्रमांक 2. त्याच्यानंतर बघा 63 नंबरचा प्रश्न, शहरी आजीविका के संदर्भ में निम्नलिखित में से कौन सा और कौन से कथन सत्य है. शहरी जीवन जे आहे त्याच्याशी संबंधात सत्यकथने विचारात घ्यायचे आहेत, बरोबर विधाने शोधायचे आहेत. बघा, शहरी क्षेत्रों में रेहड़ी पटरी वालों को अपनी आजीविका कमाने का अधिकार नहीं है क्योंकि उनका गैरकानूनी गतिविधियों में संलिप्त होना माना जाता है. बी आहे, यह नगर पालिका शहर की पंचायत यह निर्धारित करती है कि शहरी क्षेत्र में सप्ताह के किस दिन बाजार बंद रहेगा. त्याच्यानंतर प्राय या अनियमित कामगारों को एक से अधिक कार्य और रोजगार करना पडता है. आता ह्याच्यामध्ये बघा, तर ऑप्शन क्रमांक 4 येईल याचं उत्तर. ह्याच्यामध्ये बघा, बी विधान बरोबर आहे. बघा, शहरी नगरपालिका ठरवत असतात किंवा पंचायत ठरवत असते की आठवड्याच्या कोणत्या दिवशी बाजार नसेल. त्याच्यानंतर बघा, अनियमित जे कामगार आहेत तर त्यांनी आपलं वेतन त्यांना कमी प्रमाणात मिळतं, अनियमितता असते, त्यामुळे काय करतात तर इतर रोजगार करण्याचा प्रयत्न करतात किंवा इतर रोजगार करू लागतात. बी आणि सी बरोबर आहे. ए बघा, तर शहरी क्षेत्रामध्ये रेहडी पटरी म्हणजे रस्त्यावर बसून जे उपजीविका भागवणारे असतात, रस्त्यावर स्टॉल वगैरे मांडणारे बघा रेहडी पटरीवाले, त्यांच्यासाठीचे नियम वेगळे आहेत, त्यामुळे ए येणार नाही. आणि ए कुठं आहे बघा, ऑप्शन 1 गेला, 2 गेला आणि इथं 3 पण गेला, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 आपलं डायरेक्ट उत्तर मिळालं, बी आणि सी. 64 नंबरचा प्रश्न बघा, एक राजनीतिक दल का बहुमत हासिल करना तब तक कहा जा सकता है जब वह टिंब टिंब जीत जाता है. बघा, एखाद्या पक्षानं बहुमत मिळवलं असं कधी आपण म्हणू शकतो. एक बघा, राज्य में सभी बड़े निर्वाचन क्षेत्रों को जीत जाता है, म्हणजे राज्यामध्ये जेवढे मोठे मतदारसंघ आहेत तिथं त्याला विजय मिळवलेला असेल. 2 आहे, राज्य में 1/4 निर्वाचन क्षेत्रों को जीत जाता है, म्हणजे 1/4 मतदारसंघामध्ये त्यांना विजय प्राप्त केला असेल. 3 आहे, राज्य में आधे से अधिक निर्वाचन क्षेत्रों को जीत जाता है, राज्यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त मतदारसंघामध्ये विजय मिळवला असेल. आणि 4 आहे, राज्य में सभी महत्त्वपूर्ण निर्वाचन क्षेत्रों को जीत जाता है. तर बघा, बहुमत मिळवलं असं आपण कधी म्हणू शकतो बघा, तर सर्व मतदारसंघामध्ये विजय प्राप्त करणे नाही, 1/4 नाही आणि सर्वात मोठे मतदारसंघ तिथं विजय प्राप्त करणे नाही. तर बघा, राज्यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त मतदारसंघामध्ये जर त्यानं विजय प्राप्त केला असेल तर त्या पक्षाला राज्यामध्ये बहुमत मिळालं असं आपण म्हणू शकतो, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. नेक्स्ट बघा, 65 नंबरचा प्रश्न, निम्नलिखित में से कौन से कथन रूढीबद्ध धारणा को इंगित करते. पुन्हा रूढीबद्ध धारणा. तर बघा, आता एक अभिभावक अपने बच्चे से कहता है मत रो तू लड़का है. शहरों में लोग केवल पैसे के बारे में ध्यान रखते हैं, लोगों के बारे में नहीं. तर शहरों में जीवन सरल और परिष्कृत है. आणि सी आहे, लड़कियों को खाना बनाना सीखना चाहिए. आता रूढीबद्ध धारणा आहेत म्हणजे त्या पूर्वसमजुती आहेत हे दर्शवणारी विधाने बघा. येईल, एक अभिभावक म्हणजे एक व्यक्ती आपल्या मुलाला म्हणत आहे की तू रडू नकोस कारण तो मुलगा आहेत, म्हणजे रडणं फक्त कोणाचं काम आहे, मुलींचं, त्यामुळे ए बरोबर आहे. आणि सी बघा, लडकियों को खाना बनाना सीखना चाहिए, म्हणजे मुलींनी काय केलं पाहिजे तर जेवण बनवणे शिकून घेतलं पाहिजे कारण त्या फक्त मुली आहेत. तर ए आणि सी हा पर्याय कुठे दिसतो बघा, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये. नेक्स्ट बघा, 66 नंबरचा प्रश्न, भारतीय संविधान के आधारभूत ढांचे के सिद्धांत मत और वाद के संबंध में सही कथनों की पहचान कीजिए. आधारभूत ढाचा म्हणजे काय, भारतीय संविधानाची जी पायाभूत संरचना आहे त्याच्याबद्दल मत किंवा वाद असतील तर ती कथनं दिलेली आहेत आणि त्याच्यापैकी बरोबर विधान निवडायचं आहे. एक बघा, शब्दावली आधारभूत ढांचा भारतीय संविधान में उल्लिखित नहीं है. 2 बी, इसे 1973 के केशवानंद भारती मामले के समय विचारार्थ प्रस्तुत किया गया था. सी आहे, उच्चतम न्यायालय के स्पष्ट रूप से आधारभूत ढांचा शब्दावली को परिभाषित किया है. आणि डी आहे, उच्चतम न्यायालय संसद के संशोधन के अधिकार को सीमाबद्ध करता है. बघा, संविधानामध्ये जी घटनादुरुस्ती केली जाते तर संसदेच्या घटनादुरुस्तीचा ह्या अधिकाराला बंधने करून घालतं उच्च न्यायालय, त्यामुळे डी बरोबर आहे. हा आधारभूत संरचना म्हणजे पायाभूत संरचना हा शब्द बघा कुठेही भारतीय संविधानामध्ये त्याचा उल्लेख नाही, विधान बरोबर आहे. 1973 मध्ये बघा केशवानंद भारती हा जो खटला झाला तिथं पहिल्यांदा हा शब्द
काय केला, विचारार्थ ठेवण्यात आला. बी बरोबर आहे ABD. कुठं दिसतं बघा, ABD ऑप्शन क्रमांक 1. आता सी बघा, उच्च न्यायालय काय करतं, तर आधारभूत ढांचा शब्दावली को परिभाषित किया आहे. म्हणजे उच्चतम म्हणजे आपलं उच्चतम न्यायालय कोणतं आहे, SC सर्वोच्च न्यायालय. सर्वोच्च न्यायालयानं काय केलेलं आहे, आधारभूत संरचना या शब्दाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे विधान येणारच नाही बघा. सी ऑप्शन कुठे कुठे दिसतोय, 3 गेला, 2 गेला, 4 गेला. ऑप्शन क्रमांक 1 आपलं अचूक उत्तर असेल. बघा असं खूप सारे प्रश्न आणि जिथं बघा तुम्हाला एक्झॅक्ट उत्तर आठवतच नाही किंवा माहीतच नाहीत, तुम्ही कधी वाचलेलं नाही, वाचनात आलेलं नाही, त्या भागावरचं बघा असे जर पर्याय असतील ABC BCD, तिथं बघा एकच ऑप्शन किती पर्यायामध्ये आहे बघा, 2-3 पर्यायामध्ये जर एक ऑप्शन असेल आणि एक ऑड असेल आणि तिथं तो गाळला गेला असेल बघा. आता म्हणजे सी इथं आहे, सी इथं आहे, सी इथं आहे, फक्त इथं नाही, हे उत्तर मारून टाकायचं. बघा प्रश्न बरोबर येण्याची तुमची शक्यता जास्तीत जास्त वाढते बघा. 10 पैकी तुमचे असे एक 3-4 चुकतील, पण 6 तरी बरोबर येतील. त्यामुळे बघा आपल्याला काय करायचं आहे, मार्क्स मिळवणे मॅटर करतं. त्यामुळे असेच गोळे भरण्यापेक्षा थोडंसं लॉजिकचा आधार घेतला तर आपल्याला चांगले मार्क्स मिळवता येतात. निम्नलिखित में से 67 नंबरचा प्रश्न, निम्नलिखित में से कौन सी जिम्मेदारियां केंद्र सरकार के अंतर्गत आती है. केंद्र सरकारच्या अंतर्गत कोणत्या कोणत्या जबाबदाऱ्या येतात बघा. चीन के साथ शांतिपूर्ण संबंध बनाना म्हणजे परराष्ट्र विषयक, ए बरोबर आहे. कारागार का रखरखाव, राज्य में नई रेलगाड़ियों का संचालन, रेल्वेशी संबंधित, सी बरोबर आहे. जनगणना हे पण केंद्राच्या अखत्यारीतील विषय आहे, डी बरोबर आहे, सी बरोबर आहे, ए बरोबर आहे. आता कारागार म्हणजे काय आहे, जेल. तर जेलशी संबंधित सर्व प्रश्न बघा पोलीस प्रशासनाशी संबंधित आहे आणि त्याच्यावर निर्णय कोण घेत असतं, राज्य सरकार घेत असतं. त्यामुळे बी येणार नाही, बी इथून गेलं. आणि ए आणि सी, ACD तिन्ही पर्यायात पाहिजे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर येईल. नेक्स्ट बघा 68 नंबरचा प्रश्न, भारत में न्यायपालिका की भूमिका के संदर्भ में निम्नलिखित पर विचार कीजिए. न्यायपालिका, आता न्यायपालिका म्हणजे न्यायव्यवस्था बघा, तर त्याच्याशी संबंधित बाबी, एक नागरिकों और सरकार व नागरिकों के मध्य पैदा हुए विवादों का निपटारा. बघा नागरिक आणि सरकार यांच्यामध्ये जर वाद निर्माण झाले तर ते सोडविणे बरोबर. देश हित में नए कानूनों का निर्माण, न्यायिक समीक्षा करणं बरोबर. मौलिक अधिकारों का क्रियान्वयन, मूलभूत अधिकारावर त्यांचं संगोपन करणं किंवा त्यांच्यावर गदा येत असेल तर त्याच्यावर निर्णय देणं, डी बरोबर आहे बघा. ACD ऑप्शन क्रमांक 3. बी काय येणार नाही बघा. देश हित में नए कानूनों का निर्माण, बघा 3 व्यवस्था आहेत आपल्याकडं. एक आहे विधायिका, हिंदीमध्ये विधायिका म्हणजे काय असतं बघा, विधिमंडळ असतं. त्याच्यानंतर दुसरं आहे कार्यपालिका म्हणजे कार्यकारी मंडळ. ह्यातला फरक फक्त समजून घ्या. कार्यपालिका आणि तिसरा आहे न्यायव्यवस्था किंवा न्यायपालिका. आता ह्याच्यामध्ये बघा कायदे बनवण्याचं काम कुणाकडून केलं जातं, विधानमंडळाद्वारे. कायदे लागू कोण करतं, तर कार्यपालिका कायदे लागू करते आणि त्या कायद्यांचं उल्लंघन होत असेल तर त्याच्यावर कार्यवाही कोण करतं किंवा दंड देण्याचं काम कोण करतं बघा, न्यायपालिका. त्यामुळं कानूनो का निर्माण कोण करतं, विधायिका. त्यामुळे इथं न्यायपालिका दिलेला आहे, बी येणार नाही, बी इथून गेलं, ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे. नेक्स्ट बघा 69 नंबर, निम्नलिखित में से कौन सा विकल्प अनुसूचित जनजाति एवं अन्य परंपरागत वनवासी वन अधिकार मान्यता अधिनियम 2006 के अंतर्गत नहीं आता है. या अधिनियमानुसार न येणारं वाक्य कोणतं आहे बघा. 2006चा जो वनवासी अधिनियम आहे बघा, एक वनवासियों के साथ हुए ऐतिहासिक अन्याय को दूर करना बरोबर आहे. वन्य समुदायों के घर के आसपास की जमीन, खेती और चराई योग्य जमीन उनके अधिकार को मान्यता दी गई है, बरोबर आहे. वन्य समुदाय के लकड़ी वन उत्पादनों पर अधिकार को मान्यता दी गई है. आणि 4 आहे वन एवं जैव विविधता संरक्षण भी वनवासियों के आधार में आता है, हे बरोबर आहे बघा. तर वनवासी अधिनियम काय सांगतो की पूर्णपणे लाकूड उत्पादन किंवा लाकडाचं जे वन उत्पादन आहे याच्यावर त्यांचा अधिकार याच्यामध्ये मान्य केलेला आहे का किंवा त्याला मान्यता देण्यात आलेली का आहे का, तर नाही बघा. वन जी भूमी आहे त्या भूमीचं संरक्षण असेल आणि
जैवविविधता सांभाळणं असेल इतकंच नमूद आहे. लाकडावर त्यांचा अधिकार मान्य केलेला नाही, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 येणार नाही. आणि तिथं काय होतं बघा, नाही आता म्हणजे चुकीचं विधान, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपलं अचूक उत्तर आहे. बाकीचे बघा 1, 2 आणि 4 हे वनवासी अधिनियम या अंतर्गत ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, पण 3 नंबरची गोष्ट सांगितलेली नाही. 70 नंबरचा प्रश्न बघा, हास्याकरण व्यक्ती और समूह को ले जाता है. हास्याकरण व्यक्ती और समूह को ले जाता है. हास्याकरण, आता हा शब्द येतो बघा अध्यापनशास्त्रामध्ये पण येतो आणि इकडं कंटेंटमध्ये पण विचारलेला आहे. हास्याकरण म्हणजे काय, तर अलिप्त अलिप्त ठेवणे, दूर ठेवणे, अलिप्त ठेवणे, दूर ठेवणे. एखाद्या प्रवाहाला, व्यक्तीला, एक वस्तू नाही व्यक्ती येईल, समूह येईल बघा, तर प्रवाहापासून त्यांना दूर ठेवणे म्हणजेच काय, हास्याकरण. आता बघा, जर आता एक घरातलंच उदाहरण देते. जर आता एक मुलगा असेल आणि एक मुलगी असेल, एका घरामध्ये भाऊ बहीण दोघं आहेत, दोघांनाही खूप जास्त क्रिकेट खेळायला आवडतं बघा. जर त्या मुलग्यालाच प्रोत्साहन दिलं, म्हणजे क्रिकेटचे जे मैदान असेल, क्रिकेटची तयारी असेल बघा, त्याच्यामध्ये फक्त त्याला प्रोत्साहन दिलं तर काय घडेल, आणि मुलगीला अलिप्त ठेवलं ते खेळापासून, म्हणजेच हास्याकरण. बघा, निम्न सामाजिक प्रतिष्ठा की ओर. आता हास्याकरण येणं काय होतं बघा, सामाजिक प्रतिष्ठा कमी होते, ए बरोबर आहे. शिक्षा और संसाधनों पर असमान पहुंच की ओर, बरोबर आहे. शिक्षा आणि संसाधन त्याच्यामध्ये बघा प्रत्येकाला वेगवेगळी असमान संधी दिली जाते. त्याच्यानंतर अभाव की ओर नाही, आणि अभाव बरोबर आहे. सी आहे, ए बी सी बरोबर आहेत बघा, डी येणार नाही. सामाजिक विकास केले अताहमुख. आता समाज विकासासाठी जर त्यांना भरपूर संधी उपलब्ध करून दिल्या जातात, हे चुकीचं आहे बघा, विसंगत विधान आहे. जर त्या मुलगीला वेगळं ठेवलं किंवा क्रिकेटपासून दूर ठेवलं आणि एक मुलग्याला जर क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं, त्याच्यासाठी बघा मैदान वगैरे तिथं प्रॅक्टिससाठी उपलब्ध करून दिलं, तर बघा त्या खेळाशी संबंधित ज्या काही संधी असतील फक्त त्या मुलग्याला उपलब्ध होतील, मुलगीला होतील का, नाही. त्यामुळे बघा इथं जास्तीत जास्त संधी उपलब्ध होणार नाही. डी कट करायचं बघा. ए मधून गेलं, 3 मधून गेलं, 4 मधून गेलं, ऑप्शन क्रमांक 2 ए बी सी. गोंधळ असेल तर हे ट्रिक लावू शकता तुम्ही. नेक्स्ट बघा 71 नंबर. आता इथं आपलं काय झालेलं आहे, कंटेंट आपण तच कव्हर केलेलं आहे बघा. 31 पासून 70 हे 40 प्रश्न कशाचे आहेत, कंटेंटचे आहेत. आणि 71 पासून 90 हे जे प्रश्न आहेत हे कशाचे आहेत, अध्यापनशास्त्र, समाजशास्त्राचं जे अध्यापनशास्त्र आहे, तर याच्यावर आधारित 20 प्रश्न आहेत. प्रश्न बघा, ॲज अ टीचर तुम्ही काय करू शकता किंवा तुम्ही कोणती कृती करणे अपेक्षित आहे, अशासारखे बेसिक प्रश्न आहेत. किंवा अध्यापनशास्त्राची जी थोडीफार थिअरी आहे बघा, ही तुम्हाला समजली तर तुम्हाला हे प्रश्न ॲटोमॅटिक सॉल्व्ह होतात. आता आपण काय करू, एक एक प्रश्न घेऊ. 71 नंबरचा प्रश्न बघा, सामाजिक विज्ञान के शिक्षकों को प्राथमिक स्तर की कक्षाओं में अंतर्विषयी उपागम का उपयोग करना चाहिए. आर, यह उपागम बच्चों को सामाजिक विज्ञान के एकीकृत प्रकृति को समझने में मदद करता है. आता सुरुवातीला आपल्याला हे माहीत पाहिजे की आंतरविषयी उपागम म्हणजे काय. आता आंतरविषयी उपागम म्हणजे काय बघा, एक विषय शिकवत असताना इतर विषयांचा आधार घेणे याला म्हटलं जातं आंतरविषयी उपागम. म्हणजे आता SST शिकवायचं आहे, समाजशास्त्र शिकवायचं आहे, काही बघा SST शिकवत असताना कॅल्क्युलेशन, आता भूगोल शिकवत असताना बघा कॅल्क्युलेशनचा भाग म्हणजे इथं गणिताचा आधार घेतला जातो. म्हणजे एक विषय शिकवताना इतर विषयांचा आधार घेणे म्हणजे आंतरविषयी उपागम. त्याच्यानंतर बघा आर काय दिलेला आहे, यह उपागम बच्चों को सामाजिक विज्ञान की एकीकृत प्रकृति को समझने में मदत करता है. म्हणजे समाजशास्त्र बघा इतर विषयांशी पण जोडलं गेलेलं आहे आणि त्यांच्यामध्ये एकरूपता कशी आहे हे समजण्यासाठी मदत करते. त्यामुळे बघा ए आणि आर दोन्ही विधान बरोबर आहेत आणि ए आर की सही व्याख्या करता है. ऑप्शन क्रमांक 1 आपला अचूक उत्तर असेल. 42 नंबरचा प्रश्न, 72 नंबरचा प्रश्न बघा, एक सामाजिक अध्ययन के शिक्षक को कक्षा में समसामयिक मामलों पर चर्चा करनी चाहिए क्योंकि बघा जे समसामयिक मामले म्हणजे जे करंट म्हणजे डेली जे घटना घडल्या जातात किंवा ज्या गोष्टी घडतात तर त्याच्यावर चर्चा केली पाहिजे. अशानं काय होतं बघा, ए, यह विद्यार्थियों को समाज और देश के मामलों के प्रति संवेदनशील बनाने में सहायता करता है, बरोबर आहे. यह विद्यार्थियों की आलोचनात्मक चिंतन संबंधित क्षमताओं को विकसित करता आहे. आलोचनात्मक चिंतन ह्याच्यावर 3 प्रश्न आहेत बघा पेडॉलॉजीमध्ये, ह्याच पेपरमध्ये. तर आलोचनात्मक चिंतन म्हणजे काय, क्रिटिकल थिंकिंग म्हणजे पुराव्यानिशी फक्त पाहून ऐकून फक्त विश्वास ठेवायचा नाही तर चिकित्सक पद्धतीने विचार करून त्या गोष्टीकडे
डोळसपणे पाहणे म्हणजे आलोचनात्मक चिंतन। नेक्स्ट बघा सी, यह विद्यार्थियों को दैनिक मुद्दों को उनके विषय के साथ जोड़कर देखने में सहायता करता है। बी आणि सी बरोबर आहे, डी येणार नाही बघा। यह विद्यार्थियों के लिए कुछ मनोरंजन प्रदान करता है। विद्यार्थ्यांना शिक्षा देणं किंवा शिक्षण देणं याच्यामध्ये मनोरंजनाचा हेतू नसतो, तर त्यांना शिक्षण किंवा त्यांच्यामध्ये काही कौशल्य आत्मसात करणे हा मुख्य उद्देश असतो, मनोरंजन करणे नाही। त्यामुळे डी गेलं बघा। आणि इथं काय आपलं आहे, सही विकल्प का चयन कीजिए। डी नको आहे आपल्याला, बाकीचे सर्व ए बी सी बरोबर आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 आपला अचूक उत्तर असेल, ए बी सी। नेक्स्ट बघा 73 नंबरचा प्रश्न, निम्नलिखित कथनों को पढिए। आता कथन दिलेले आहेत पुन्हा सेम। आता ए आणि आर असे ज्यावेळी विधान असतात बघा, आर काय असतं त्याचं कारण असतं आणि दोन्हीचा आपल्याला अर्थ लावायचा असतो। ए अभिकथन आणि आर असतं त्याचं कारण। अवधारणा मानचित्रण एक ऐसी प्रवृत्ति है जिसके द्वारा शिक्षक नई अवधारणाओं को पूर्व अर्जित की गई अवधारणाओं के साथ समावेशित करके विषय वस्तु को सरल व सहज बना सकते। अवधारणा मानचित्रण, अवधारणा मानचित्रण म्हणजे काय असतं बघा, अनुभव देणं। तर ह्या पद्धतीतून काय होतं बघा, जे पूर्वार्जित म्हणजे जे पूर्वीचे जे अनुभव आहेत तर त्यांच्याशी विषयवस्तूला जोडले जाऊन काय असतं, तर ते नवीन ज्या अवधारणा आहेत त्याने काय केलं जातं, सहज आणि सोपे बनवले जातात। ऑप्शन ए बरोबर आहे। आर बघा कारण अवधारणा मानचित्र पदानुक्रमित होता है, इथपर्यंत वाक्य बरोबर आहे। यह अवधारणाओं के बीच बहुसंबंधों को प्रदर्शित नहीं करता है, फक्त ह्या एका नाही शब्दामुळे हे विधान चुकलेलं आहे। तर यह बहुसंबंधों को प्रदर्शित करता है असं विधान पाहिजे होतं, त्यामुळे बघा ए बरोबर आर चुकीचं आहे, ए सत्य आर असत्य, ऑप्शन क्रमांक 3 अचूक उत्तर आहे। 74 नंबरचा प्रश्न, जब कक्षा में छात्रों ने भूमिका निर्वहन म्हणजे रोल प्ले की योजना बनाई, सुनैना ने अपने विद्यालय में आयोजित गणतंत्र दिवस के कार्यक्रम में भीमराव अंबेडकर की भूमिका को यह कहकर निभाने से इनकार कर दिया कि वह एक लड़की है, इसलिए वह एक लड़की के कपड़े पहनेगी और एक लड़की या एक औरत की भूमिका ही निभाएगी, उसके इस व्यवहार का कारण प्रतिबिंबित करता आहे। बघा वर्गामध्ये सिच्युएशन क्रिएट करून दिलेले आहेत, असे प्रश्न तुम्हाला अध्यापनशास्त्राला पाहायलाच मिळतील बघा, त्यामुळे समजून घेऊन प्रश्न सोडवायचा आहे। काय सांगितलेलं आहे, वर्गामध्ये विद्यार्थ्यांना भूमिका अभिनय म्हणजे भूमिका करण्याची योजना बनवलेली आहे आणि याच्यामध्ये सुनैना बघा, आणि कुठला आहे गणतंत्र दिवस त्याच्यासाठी जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये सुनैनाला भीमराव आंबेडकर यांचा रोल करायचा आहे, पण हा रोल ती का नाकारते की कारण ती एक मुलगी आहे आणि मुलगीसारखेच कपडे परिधान करेल आणि मुलगीचाच किंवा ज्याच्यामध्ये मुलगी किंवा स्त्रीची भूमिका असेल असाच रोल ती प्ले करेल, त्यामुळे बघा या कारणाने ती हा रोल नाकारते। ह्याच्यामध्ये काय दिसून येतं बघा, लैंगिक भेदभाव, लैंगिक समानता, जातीगत भेदभाव आणि लैंगिक रूढीबद्ध धारणा। ह्याच्यामध्ये काय दिसतं, रूढीबद्ध धारणा। ह्याच्या आधी आपण डिस्कस केलं बघा, रूढीबद्ध धारणा तुम्हाला कंटेंटमध्ये पण होतं, पेडॉलॉजीमध्ये पण विचारलेलं आहे। म्हणजे काय, तिचं पूर्वग्रह आहे की मुलींनी मुलींसारखंच वागलं पाहिजे, म्हणजे पट्टडीच्या बाहेर जाऊन आपण कृती केल्या नाही पाहिजेत, हे लहानपणापासून किंवा घरातूनच बिंबवलं जातं, त्यामुळे तिनं काय केलेलं आहे बघा, तो रोल नाकारलेला आहे, ऑप्शन क्रमांक 4। नेक्स्ट बघा 75 नंबरचा प्रश्न, एक समावेशी सामाजिक विज्ञान की कक्षा में सभी प्रकार के बच्चों का नामांकन होता है, इसलिए एक शिक्षक का कर्तव्य है। बघा समावेशी सामाजिक विज्ञानाचा जो वर्ग आहे त्याच्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं नामांकन होतं, ह्याच्यामध्ये शिक्षकांचं काय कर्तव्य आहे, इसका आकलन करना कि बच्चे क्या कर सकते हैं और क्या नहीं, बरोबर आहे। ऐसी अधिगम रणनीतियाँ की योजना बनाना जिनमें सभी विद्यार्थी भागीदारी करे, सर्व समावेशी किंवा सर्वांना सहभाग घेता येईल अशा योजना बनवणे, बरोबर आहे। बच्चों के अनुभव, उनकी आवाज़ तथा उनकी सहभागिता को अपने स्वयं के नियंत्रण में रखना, आणि डी आहे परियोजनाओं और दत्त कार्यों हेतु गतिविधियों के चयन के लिए छात्रों की स्वतंत्रता को प्रतिबंधित करना। आता बघा प्रतिबंधित करणं म्हणजे ए आणि बी हे विधानं बरोबर आहेत बघा, इथं काय येणार नाही बघा, तर शिक्षकांना मुलांचा सहभाग असेल, त्यांचा अनुभव असेल, त्यांचा आवाज असेल, याच्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे का, नाही। परियोजना किंवा ती कार्य करत असताना बघा काही ज्या कृती कराव्या लागतात तर त्या कृती करत असताना ते विद्यार्थ्यांचं स्वातंत्र्य त्याला प्रतिबंधित केलं पाहिजे का, नाही, त्यामुळे सी आणि डी येणार नाही, त्यामुळं ऑप्शन क्रमांक 1 आपला अचूक उत्तर असेल, ए आणि बी। सही इथं आहे बघा, सही विकल्प का चयन कीजिए, सही म्हणजे काय, बरोबर विधाने निवडा, ऑप्शन क्रमांक ए आणि बी। 76 नंबरचा प्रश्न, निम्नलिखित में से कौन सा एक उपयुक्त दृष्टिकोण है जब एक सामाजिक विज्ञान शिक्षिका कक्षा में एक गतिविधि में संलग्न हे। आता बघा उपयुक्त दृष्टिकोन कोणता आहे बघा, ज्यावेळी एक सामाजिक शास्त्र विषयाची शिक्षिका वर्गामध्ये एखादं कार्य करत असेल तर ह्याच्यामध्ये बघा, शिक्षिका यह केवल अपनी पाठ योजना को पूरा करने हेतु करती है,
शिक्षिका अपनी प्रधानाचार्य और प्रधान शिक्षिका के गतिविधि आधारित अधिगम को बढ़ावा देने के आदेश की पूर्ति करने का अभिनय करती है। 3 आहे शिक्षिका को पता नहीं चलता है कि वह यह क्यों कर रही है। आणि 4 आहे शिक्षिका को यह विश्वास है कि गतिविधि आधारित अधिगम अवधारणा को समझने में बच्चों की सहायता करता है। प्रश्न क्रमांक आहे 76 आणि इथं काय आहे बघा, कोणत्या कृती ह्याच्यापैकी हे 4 विधानं दिलेले आहेत, ह्याच्यापैकी उपयुक्त दृष्टिकोन कोणता आहे ते आपल्याला वाचून काय करायचं आहे ते सांगायचं आहे। आता ह्याच्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक 4 याचं बरोबर आहे। इथं बघा यह केवल, हे केवल जिथं शब्द दिसेल तो पर्याय पहिला कट करून टाकायचं। फक्त पाठयोजना पुरी करण्यासाठी ही शिक्षिका करते का? नाही। पहिलं गेलं शिक्षिका आपले प्रधानाचार्य म्हणजे प्रधान शिक्षिका मुख्याध्यापिका किंवा तिचे जे वरचे सिनियर आहेत त्यांनी सांगितले म्हणून अभिनय करते का? नाही। शिक्षिका को नहीं पता है कि वह क्या कर रही, तिलाच माहीत नसेल ती काय करत असेल, हे बरोबर आहे का? नाही। त्यामुळे 3 गेला बघा। 4 शिक्षिका को यह विश्वास है कि गतिविधि आधारित अधिगम अवधारणा को समझने में बच्चों की सहायता करता है। त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 आपला अचूक उत्तर असेल। हे कॉमन सेन्सने प्रश्न सुटतात बघा, कॉमन सेन्सनं त्या शब्दांचा त्या वाक्यांचा जर अर्थ लावला तरी आपल्याला लक्षात येतं की हे वाक्य याच्यामध्ये आलं नाही पाहिजे। त्यानुसार बघा ऑप्शन क्रमांक 4 76 नंबरच्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे। 77 नंबरचा प्रश्न, निम्नलिखित में से कौन से सामाजिक अध्ययन कक्षा में शिक्षण हेतु सकारात्मक परिवेश की रचना करने में सहायता करेंगे। बघा सकारात्मक परिणाम त्याच्यासाठी सहायभूत कोणत्या गोष्टी ठरतील? ए नियत कार्यों को करने की बच्चों की क्षमताओं में विश्वास, बी आकलन में एक विद्यार्थी अथवा कक्षा के अन्य के साथ तुलना करना, सी कार्य के संतोषजनक समापन पर बल देना, डी आहे नियत कार्यों और परियोजनाओं को देरी से जमा करने के लिए वास्तविक बहाने स्वीकार करना। आता इथं बघा आपल्याला काय सांगायचं आहे, सकारात्मक परिणाम देणाऱ्या गोष्टी निवडायच्या आहेत। इथं येईल बघा ऑप्शन क्रमांक 2। इथं बघा बी आकलन में एक विद्यार्थी अथवा कक्षा के अन्य तुलना केली पाहिजे का वर्गामध्ये आपण, हा हुशार तो कमी हुशार नाही, त्यामुळे बी कट करून टाकायचं। बी इथून गेला, बी इथून गेला, बी इथून गेला। ऑप्शन क्रमांक सी आपलं 2 उत्तर मिळाले बघा, ए सी डी। 78 नंबरचा प्रश्न, 17वीं और 18वीं शताब्दियों की क्षेत्रीय संस्कृतियों के बारे में चर्चा करने के लिए निम्नलिखित में से किनका उपयोग प्राथमिक स्रोतों की तरह किया जा सकता है। 17व्या आणि 18व्या शतकातील क्षेत्रीय संस्कृती। आता क्षेत्रीय संस्कृतीचा अर्थ समजून घ्या, इतिहासांतर्गत हा पाठ पण आहे। क्षेत्रीय संस्कृती म्हणजे त्या भागातील संस्कृती। आता ह्याच्यावर चर्चा करत असताना प्राथमिक स्रोत म्हणून कोणत्या कोणत्या गोष्टींचा म्हणजे पर्यायामधील कोणत्या गोष्टींचा आपण उपयोग करू शकतो बघा। ए केरळ के मंदिर रंगमंच से कहानियां, बरोबर आहे। 3 सी बघा लोकप्रिय कथक नर्तकी नृत्य पोशाख, बरोबर आहे, म्हणजे तिथले ते क्षेत्रीय संस्कृतीचं काय दर्शन घडवत असते। त्याच्यानंतर बघा डी बघा भानुदत्त की चित्रकला रसमंजरी, बरोबर आहे। बी काय येणार नाही बघा, मराठो की लोकप्रिय गाथा आहे। बी कुठं आहे बघा, इथून गेला, इथून गेला, इथून गेला, आपल्याला डायरेक्ट उत्तर मिळालं ऑप्शन क्रमांक 3। आता बी काय येणार नाही बघा, मराठ्यांच्या ज्या लोकप्रिय कथा आहेत काळानुसार बदलत गेलेल्या आहेत बघा। इतिहासकारांनी त्यांच्या सोयीनुसार किंवा जसजसे पुरावे मिळतील त्याच्यामध्ये बदल आढळतो, त्यामुळं क्षेत्रीय संस्कृतीचं दर्शन ह्याच्यातून घडत नाही, कारण ते एकाच प्रकारचं आढळत नाही, त्यामुळे बी येणार नाही। ऑप्शन क्रमांक 3 अचूक उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 78। 79 नंबरचा प्रश्न बघा, निम्नलिखित में से कौन सा उस गतिविधि का एक उदाहरण है जो समालोचनात्मक सोच को बढ़ावा देता है। समालोचनात्मक सोच, आलोचनात्मक सोच, क्रिटिकल थिंकिंग तिन्ही एकच। तर बघा चिकित्सक विचार, तर्कशुद्ध विचार समालोचनात्मक सोचमध्ये येतात बघा। तर मूल लेख को पढ़े बिना किसी लेख का सारांश पढ़ना, किसी विवादास्पद विषय पर विभिन्न दृष्टिकोणों से चर्चा करना, इंटरनेट से जानकारी कॉपी और पेस्ट करना आणि विषय संबंधी महत्त्वपूर्ण संकल्पनाओं की सूची याद करना। आता ही 4 विधाने दिलेली आहेत। या 4 विधानांपैकी बघा तर समालोचनात्मक जे थिंकिंग आहे किंवा क्रिटिकल थिंकिंग आहे त्याला प्रोत्साहन देणाऱ्या कोणता अचूक पर्याय आहे ते निवडायचं आहे। तर याचा अचूक उत्तर आहे बघा, किसी विवादास्पद विषय पर विभिन्न दृष्टिकोनों से चर्चा। एखाद्या विवादास्पद विषय असेल म्हणजे आता मतपेटी किंवा मतावर आता आहे बघा ट्रेंडिंग आहे मतपेटी किंवा मत विकलित का, मतदार फोडले का, हा जर विषय असेल तर हा विषय असा शक्यतो विचारला जात नाही, पण आपण समजण्यासाठी घेऊ बघा। प्रत्येक त्याच्या
विचार क्षमतेनुसार, आकलन शक्तीनुसार वेगवेगळे उत्तरे देणार, चिकित्सक विचार करणार. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. 80 नंबरचा प्रश्न बघा, निम्नलिखित में से कौन सा प्रश्न आलोचनात्मक चिंतन कौशल को बढ़ावा देता है. पुन्हा तेच, विश्व के मानचित्र पर प्रत्येक 1 अंश का अंतराल रखते हुए कितने देशांतर खींचे जा सकते हैं. त्याच्यानंतर बघा, आग्नेय शैलों का निर्माण कैसे होता है. आर्थिक दृष्टिकोण से वर्ष 1991 को भारत तथा कई अन्य देशों के लिए क्यों महत्वपूर्ण माना जाता है. आणि 4, भारत के लिए मिश्रित अर्थव्यवस्था चुनना एक आपदा बन गया है, क्या आप इस कथन से सहमत है, व्याख्या कीजिए. ऑप्शन क्रमांक 4 येईल बघा. जास्तीत जास्त पुरावे गोळा करून किंवा चिकित्सक पद्धतीने आपण विचार करून आपण त्याच्याबद्दल मत मांडणार. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे. आलोचनात्मक चिंतन बघा, क्रिटिकल थिंकिंग स्किलला प्रोत्साहन देणारं वाक्य ऑप्शन क्रमांक 4. 81 नंबरचा प्रश्न, एक रचनावादी कक्षा में शिक्षक को क्या नहीं करना चाहिए. रचनावादी ह्याच्यामध्ये बघा, शिक्षकाने काय केलं नाही. 1, विद्यार्थियों को अवसर प्रदान करना ताकि वे अपने सामाजिक जगत को खोज सके. 2, कक्षा के वातावरण को बदलना ताकि विद्यार्थियों के व्यवहार को आकार दिया जा सके. 3 आहे विद्यार्थियों को सामाजिक मुद्दों पर चिंतन करने से वर्जित करना. आणि 4 आहे विद्यार्थियों को सक्षम बनाने के लिए संसाधन प्रदान करना ताकि वे स्वयं प्रयोग और खोज कर सके. आता रचनावादी कक्षा इथं काय दिलेलं आहे बघा प्रश्न, व्हॉट शुड नॉट बी द टास्क ऑफ अ टीचर इन अ कन्स्ट्रक्टिव्हिस्ट क्लासरूम. रचनावादी सर्जनशील वर्गामध्ये शिक्षक काय करणं टाळलं पाहिजे किंवा काय केलं नाही पाहिजे. बघा, ऑप्शन क्रमांक 3 उत्तर येईल. विद्यार्थियों को सामाजिक मुद्दों पर चिंतन करने से वर्जित करना. सामाजिक मुद्द्यांवर विचार करणे किंवा चिंतन करणे यांच्यापासून विद्यार्थ्यांना रोखणे. तर हे जर रोखलं आपण तर त्यांनी विचारच नाही केलं तर बघा ते त्या वर्गात रचनावादी म्हणता येईल का, नाही. सर्जनशील विचार म्हणजेच रचनावादी कक्षा बघा. त्यामुळं ऑप्शन क्रमांक 3 आपलं अचूक उत्तर असेल. त्याच्यानंतर बघा 82 नंबरचा प्रश्न, एक सृजन और मननशील सामाजिक विज्ञान के शिक्षक के रूप में आप अपने शिक्षण कौशल को उन्नत एवं कुशाग्र बनाने के लिए निम्नलिखित में से क्या करेंगे. ॲज ए टीचर सामाजिक शास्त्र किंवा सामाजिक विज्ञान SSTचे एक टीचर म्हणून आपण काय आपली कौशल्य वाढवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे ते विचारलेलं आहे. ॲज ए टीचर आपण विचार करायचा आपण काय काय करू शकतो आणि त्याच्यानुसार उत्तर द्यायचं. एक बघा, ए स्वयं अध्ययन बरोबर आहे. बी केवल पाठ्यपुस्तक अनुसरण तथा उससे ही काम करना. सी क्रियात्मक अनुसंधान करना बरोबर आहे. केस अध्ययन का संग्रहण या निर्माण बरोबर आहे बघा. बी येणार नाही. आणि बी कुठून येणार नाही बघा. एक इथून गेलं 3 गेलं का बघा, केवळ पाठ्यपुस्तक अनुसरण तथा उससेही काम करणार. फक्त आपलं कौशल्य वाढीसाठी फक्त आपण पाठ्यपुस्तकाचाच वापर करणार का, नाही. त्यामुळे बी येणार नाही. ACD असा पर्याय बघा ऑप्शन क्रमांक 4. नेक्स्ट बघा 83 नंबरचा प्रश्न, निम्नलिखित कथनों को पढ़िए. शिक्षक को स्थानीय विषय वस्तु के चयन में बहुत चयनशील और विवेकशील होने की आवश्यकता होती. स्थानिक जे महत्त्वाचे विषय असतात बघा त्याच्यामध्ये चयनशील म्हणजे सिलेक्टिव्ह आणि विवेकशील म्हणजे ज्युडिशियल. तर एखादा विषय असेल तर त्याच्यावर निर्णय घेत असताना किंवा मत मांडत असताना चयनशील आणि विवेकशील असणं अपेक्षित आहे का बघा. तर कई बार शिक्षक द्वारा समुदाय के इतिहास से परिचय करवाने हेतु प्रयोग किए जाने वाले लोक संगीत, लोक नृत्य, लोक कथाएं एवं पहेलियां पूर्वग्रहित हो सकती है. एचं बघा आर बरोबर आहे. ए आणि आर दोन्ही विधाने अगदी बरोबर आहेत. त्यामुळे बघा आता शिक्षकानं एखाद्या गोष्टीवर मत मांडत असताना का सिलेक्टिव्ह आणि विवेकशील असलं पाहिजे बघा. तर काही गोष्टी ते म्हणजे तिथलं लोकसंगीत असेल, लोकनृत्य असेल, लोककथा असेल, पूर्वग्रहित असू शकतात. म्हणजे हे असंच आहे, ह्या लोकांच्या समजुती असतात आणि त्या बदलायला तयार नसतात. जरी ते चुकीचं आहे हे आपल्याला दिसत असलं आणि तरी आपण ते त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला तर ते मानायला तयार होत नाहीत. त्यामुळे दोन्ही विधाने बरोबर आहेत आणि आर की सही व्याख्या आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. आपण किती प्रश्न बघितले बघा 83चं ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. ए और आर सही है, ए की आर सही व्याख्या करता है. 84 नंबरचा प्रश्न बघा, केंद्र शासित राज्य के 8वीं कक्षा पास लड़कों और लड़कियों की साक्षरता दर की तुलना राज्यों के 8वीं कक्षा पास लड़कों और लड़कियों की साक्षरता दर से करने के लिए निम्नलिखित में से कौन से बेहतर स्रोत होंगे. बघा प्राथमिक आकडे, द्वितीयक आकडे, प्राथमिक व द्वितीयक आकडे आणि रुजातीय आकडे हे येणार नाही बघा. आता केंद्रशासित जे राज्य आहेत तर
तेथील 8वी पास मुले आहेत त्यांच्या साक्षरतेचा दर याची तुलना आपल्याला राज्यातील 8वी पास मुले आणि मुली यांच्या साक्षरता दराशी करायची आहे. तर कोणते आकडे महत्त्वाचे आहेत बघा. प्राथमिक म्हणजे सर्वसाधारण ढोबळमानानं, पण त्याच्यानंतर बघा त्याच्यावर सर्च केलं जातं आणि पुन्हा द्वितीयक आकडे म्हणजे दुसरे आकडेवारी मिळवली जाते. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 येईल द्वितीयक आकडे. चांगला स्रोत प्राथमिक आंकड़े येणार नाही, द्वितीयक आंकड़े. 85 नंबरचा बघा प्रश्न. परियोजना पद्धति के किस चरण में परियोजना के लिए संसाधनों, समय सीमा और बजट की पहचान की जाती है. बघा परियोजना पद्धती, एखादी योजना बनवायची असेल तर त्या पद्धतीमध्ये बघा संसाधनाची काय आहे, समय सीमात म्हणजे त्याचा वेळ किती लागेल, बजेट, या सर्व गोष्टी कोणत्या टप्प्यावर पाहिल्या जातात तर योजना बनवत असतानाच पाहिल्या जातात. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 उत्तर असेल. 86 नंबरचा प्रश्न बघा. शिक्षा का अधिकार अधिनियम 2009 में निम्नलिखित में से किन पक्षों पर मूल्यांकन कार्यविधियों के भाग के रूप में विचार किया गया है. शिक्षणाचा अधिकार 2009चा जो अधिनियम आहे तर याच्यामध्ये कोणत्या गोष्टीवर विचार केलेला आहे बघा. ए, यह सुनिश्चित करना कि विद्यार्थी स्कूल में होने वाली सभी परीक्षाओं में उपस्थित हो. बी आहे भारतीय संविधान में प्रतिष्ठापित मूल्यों की पुष्टि करे. सी आहे बच्चे की उसके विचारों और मतों को मुक्त रूप से अभिव्यक्त करने में सहायता करे. आणि डी आहे नियमित रूप से गृह कार्य की जांच करे. ब्रॉड कुठं दिसतात बघा पर्याय बी आणि सी. फक्त काय आहे की परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची उपस्थिती येणार नाही. नियमित म्हणजे नेहमी गृहपाठ तपासणी येणार नाही. बी आणि सी ऑप्शन असेल बघा, ऑप्शन क्रमांक 4. त्याच्यानंतर पुढे आहे 87 नंबरचा प्रश्न. निम्नलिखित में से सामाजिक अध्ययन के मूल्यांकन की कौन सी विशेषताएं है. सामाजिक अध्ययनाचं जे मूल्यमापन केलं जातं त्याचे वैशिष्ट्य विचारलेले आहेत. मूल्यांकन एक सतत प्रक्रिया आहे, बरोबर आहे. यह कक्षा शिक्षण का एक अभिन्न भाग है. यह केवल लिखित परीक्षाओं के आधार पर ही किया जाता है. बी बरोबर आहे बघा. यह शिक्षा के उद्देश्य से निकटतम रूप से संबंध है. डी बरोबर आहे. सी येणार नाही. सी इथून गेला, सी इथून गेला, सी इथून गेला. ऑप्शन क्रमांक 3 मिळालं बघा. मूल्यमापन ही सतत प्रक्रिया आहे, बरोबर आहे. शिक्षण व्यवस्थेचा अविभाज्य भाग आहे, बरोबर आहे. आणि शिक्षणाचे जे उद्दिष्ट आहेत त्याच्याशी संबंधित भाग आहे. डी पण बरोबर आहे. ए, बी, डी ऑप्शन क्रमांक 3. 87चं उत्तर मिळालं, ऑप्शन क्रमांक 3. आता नेक्स्ट बघू 88 नंबर. शेवटचे 2-3 प्रश्न राहिलेत बघा. 2च प्रश्न राहिलेत, नाही 3 राहिले बघा. 88, 89, 3. इकाई परीक्षण, कक्षा परीक्षण, गृह कार्य व शिक्षण अधिगम के दौरान कक्षा में छात्रों से पूछे गए प्रश्न आकलन की किस श्रेणी में आते हैं. बघा चाचणी, वर्ग चाचणी असेल, गृहकार्य असेल, शिक्षण अधिगम याच्याशी संबंधित प्रश्न जे विचारले जातात ते कशावर, कोणत्या आकलनावर आधारित आहेत बघा. रचनात्मक आकलन, योगात्मक आकलन, मानदंड आधारित आकलन आणि अधिगम का आकलन. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 रचनात्मक आकलन, फॉर्मेटिव्ह असेसमेंट. नेक्स्ट बघा 89 नंबरचा प्रश्न. निम्नलिखित में से कौन सा और कौन से विद्यार्थियों के प्रगतिशील विकास और उपलब्धि के आकलन के लिए सर्वोत्तम उपाय है जिससे या जिन्हें आवश्यकता होने पर प्रमाण के रूप में माता पिता को भी दिखाया जा सके. अशा कोणत्या काय आहे दिलेलं बघा. प्रगतिशील जो विकास आहे त्याच्या उपलब्धीसाठी आकलनामध्ये असे कोणते उपाय आहेत बघा जे म्हणजे गरज पडल्यास त्यांच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना पण दाखवू शकतो ते उपाय बघा. सत्र अंतपरीक्षा के अंक 2 आहे, रुब्रिक्स 3 आहे, प्रगतीपत्र आणि 4 आहे, म्हणजे डी आहे पोर्टफोलिओ. आता ह्याच्यामध्ये बघा प्रगतीपत्र आणि पोर्टफोलिओ, सी आणि डी. आपण प्रगतीपत्र आणि पोर्टफोलिओ दाखवू शकतो, सी आणि डी ऑप्शन क्रमांक 4. 90 नंबर शेवटचा प्रश्न बघा. निम्नलिखित में से कौन से प्रश्न संज्ञानात्मक प्रक्रिया के केवल स्मरण पक्ष को आखते हैं. आता संज्ञानात्मक कॉग्निटिव्ह प्रोसेस किंवा संज्ञानात्मक प्रक्रिया. आता बघा ही कशावर असते, ज्ञानाशी संबंधित असते आणि ज्ञानाचा संबंध कशाशी येतो, स्मरणाशी येतो. आता हे जे विधानं दिलेले आहेत फक्त स्मरणावर आधारित कोणते कोणते आहेत बघा. ए, दूसरी पंचवार्षिक योजना के समय आरंभ हुई महत्वपूर्ण योजनाओं को सूचीबद्ध कीजिए. बरोबर आहे, स्मरणावर आधारित आहे. आपके स्कूल में होने वाली पाठ्यचर्या तथा सहपाठ्य चर्या संबंधी गतिविधियों पर टिप्पणी लिखे, आकलनावर आधारित आहे. बी येणार नाही. औषधि के क्षेत्र में की गई प्रगति का उदाहरणों सहित वर्णन कीजिए. बरोबर आहे, आकलनावर आधारित नाही, हे स्मरणावर आधारित आहे. डी बघा. भारत में अल्पसंख्यकों के सांस्कृतिक तथा शैक्षणिक अधिकारों की सुरक्षा हेतु भारतीय संविधान द्वारा दिए गए अधिकारों की जांच कीजिए, हे पण येणार नाही. ई बघा. कोकण रेल्वे की मुख्य
तायेब लिखे कोकण रेल्वेची वैशिष्ट्ये सांगणे ACE ऑप्शन क्रमांक 4. अशा पद्धतीने बघा 60 प्रश्न आपण इन डिटेल अगदी व्यवस्थित पाहिलेले आहेत 15 डिसेंबर 2024चे. हा आपला पहिला सेट असेल. असे एक 5 तरी समाजशास्त्राचे कमीत कमी 5, त्याच्यानंतर जेवढे होतील तेवढे होतील, कमीत कमी 5 एवढे पेपर सेट मी तुम्हाला उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे चॅनलशी नक्की कनेक्ट राहा. जे कोणी नव्याने आज आपलं यूट्यूब चॅनल पाहत असतील ते नक्की सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ खूप मेहनतीने बनवलेला आहे, त्यामुळे एक लाईक करायला अजिबात विसरू नका. कारण तुम्ही एक लाईक केलं तर हा व्हिडिओ बघा आणखीन काही जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचू शकतो किंवा यूट्यूब त्यांना रिकमेंड करत असतं. त्यामुळे जास्तीत जास्त मुलांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी नक्की लाईक करा, शेअर करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींच्यापर्यंत चॅनलची व्हिडिओची लिंक पोहोचवला नक्की प्रयत्न करा किंवा नक्की पोहोचवण्यासाठी मदत करा. चालेल, थांबूया. उद्या आपण घेऊ 14 डिसेंबर 2024चा पेपर. चालेल, धन्यवाद.